सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. परिसंतांसवे बसता योगज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्यसी. येण्याची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूप. ज्ञानेश्वरीचा गीतेचा 15वा अध्याय. त्याच्यामध्ये भगवंतांनी पुरुषोत्तम योग असं त्या अध्यायाचं नाव आहे. मी नक्की कुठे आहे? अर्जुनाला हे सगळं गीता श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आहे. आणि आदर्श श्रोता कसा असावा तर तो अर्जुनासारखा असावा असं व्यासांनी सर्टिफिकेट दिले. म्हणजे आपण त्याचं काही कारणच नाहीये की जो काही वक्ता सांगतो आहे ते नीट ग्रहण करणं, त्याच्यानंतर जे सांगितलं आहे ते बरोबर आहे की नाही आतमध्ये तपासणं, आणि जर पटलं नसेल तर प्रश्न विचारणं, आणि पटेपर्यंत प्रश्न विचारणं, ह्या श्रोत्याच्या क्वालिटीज आहेत. श्रवण भक्ती असं म्हटलं जातं. भक्ती याचा अर्थ भावनेच्या साह्याने देवाशी जोडलं जाणं. आणि ते कधी कधी आमचं जोडलं जातं, ते जास्तीत जास्त काळ ईश्वराशी जोडलं जायला हवं असेल तर काय करायला लागतं? तर श्रवण करायला लागतं. कोणाचं ऐकायचं? तर ज्यांनी या मार्गामध्ये थोडंसं काही पावलं चाललेले आहेत त्यांना साधक असं म्हटलं जातं. आणि त्या मार्गावर चालता चालता ईश्वराचा प्रत्यक्ष अनुभव आपल्यामध्ये घेतलेला आहे त्यांना सिद्ध असं म्हटलं जातं. आणि ती सिद्धावस्था अनुभवल्यानंतर ती परिपूर्ण अवस्था झाली, स्वतः ती व्यक्ती ईश्वर स्वरूप होऊन गेली. आता खरं तर तिला काही करण्याची आवश्यकता नाही, स्वतःसाठी सगळं करून झालेलं आहे. मानवी जन्मामध्ये जे काही सर्वोच्च प्राप्त होऊ शकेल ते झालेलं आहे. आणि असं असलं तरी आपल्याला जे मिळालं ते इतर लोकांना मिळावं याच्यासाठी म्हणून 4 पावलं खाली येऊन लोकांना ते समजावणं, याच्यासाठी म्हणून जे लोक कार्यरत असतात मोठ्या कृपेने त्यांना संत म्हणतात. स्वामीजी म्हणजे स्वामी माधवानंद माझे सद्गुरू असं म्हणत असत की संत ही एक स्पेशल कॅटेगरी आहे. सिद्ध हा व्यक्ती रेअर असतात नो डाऊट, पण सिद्धांमध्येही परिपूर्ण अवस्था अनुभवलेले आणि त्याच्यानंतर ती अनुभवल्यानंतर लोकांच्या अनुकंपेसाठी म्हणून खाली उतरून पुन्हा एकदा सर्वसामान्यांसारखं वावरणं आणि त्यांना समजेल त्या भाषेत प्रबोधन करणं. आणि कित्येक वेळेला स्वतःमध्ये अशी सांसारिक अजिबात इच्छा नसताना पण लोक जे जे काही प्रश्न घेऊन येतात व्यावहारिक सांसारिक, त्या सगळ्यांच्या मधून त्यांना हळूहळू ईश्वर प्राप्तीच्या मार्गासाठी तयार करत नेणं. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी, तैसे संत जगी क्रिया करून गावी. पहिलीत मुलाची ऍडमिशन घेतल्यानंतर किंवा बालवाडीत घेतल्यानंतर तो मुलगा ई लिहायला लागतो. पूर्वी श्री गणेश लिहायचे, आता वर आलंय. हळूहळू ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टारवर आताची पिढी आलेली आहे. पण जे काही म्हणायला लागतं ते त्या मुलासाठी जरी कौतुक असलं तरी त्या शिक्षकांना मात्र त्याची काही आवश्यकता नसते. त्याच्यासाठी ते खूप किरकोळच असतं. पण त्या मुलाने कौतुकाने करावं म्हणून ती शिक्षिका पण कौतुकाने सगळ्या गोष्टी शिकवत असते. तसं संतांना आवश्यकता नाही, पण अशा प्रकारे साधनेमध्ये अनुराग असला पाहिजे हे त्यांच्या उदाहरणाकडे बघून लोक शिकत असतात. म्हणून संत आतली स्थिती पूर्णतः वेगळी असली, ईश्वर स्वरूप झालेले असले तरी बाह्य रीतीने सामान्य व्यक्तीसारखे वावरतात. गोंदवलेकर महाराजांनी असं म्हटलंय की गृहस्थ संत ओळखणं ही खूप कठीण गोष्ट आहे. विरक्त संत त्यांच्या वेशावरून तरी आम्हाला अंदाज लागतो, पण गृहस्थामध्ये 4 चौघांसारखे बोलतायत चालतायत आणि आतमध्ये पूर्णत्वाला प्राप्त आहेत, खूप कठीण आहे. अशा प्रकारच्या व्यक्ती आणि त्यांच्याकडून ते ऐकलं पाहिजे. आणि ते ऐकल्यानंतर मुख्य संतांकडे गेल्यानंतर काय समजून घ्यायला पाहिजे. महाराजांचं ते जी प्रवचनं आहेत त्या प्रवचनांमध्ये त्यांनी जी म्हटलेलं आहे गोंदवलेकर महाराजांनी की संतांकडे जायचं असेल तर कसं जायला पाहिजे. तर
शरणागत होऊन जायला पाहिजे वगैरे सगळा भाग ठीक आहे. त्यांनी असं म्हटलं की आपला शहाणपणा बाजूला ठेवून जायला पाहिजे. कारण आपला शहाणपणा मला कळतं हे सांगायची खुणखुणी असते. 4 ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ यायला लागल्या, नित्यपाठ केलाय स्वामी स्वरूपानंदांनी. तो पाठ झाल्यानंतर कोणाला तरी तो एकदम म्हणून दाखवतो असं वाटतं. आणि ही खोड आई वडिलांनी लहानपणापासून लावलेली असते, मुलांचं पाठांतर दाखवणे आलेल्या पाहुण्यांना. मग त्या बाब्याला जी लहानपणी बडबडाची सवय लागते, पुढे ते बाब्या बडबडतच राहतो. इस्पेशली अशा प्रकारचं काही 4 लोक जे पाठ करत नाहीत ते पाठ केल्यावर तसं वाटतं. चांगला आहे अर्थात, म्हणजे संस्कार हा एक भाग आहे, पण त्या संस्काराच्या पलीकडे जाऊन जे काही आपण म्हणतो आहोत त्याचा अर्थ काय आहे आणि ज्यांनी ते लिहिलं आहे त्यांना त्याच्यातून नक्की काय सांगायचं होतं हे समजून घेणं. म्हणून अध्यात्म किंवा परमार्थ हे बाकी काही जमत नाही म्हणून परमार्थाला लागला असा भाग नाही आहे. रत्नागिरीमध्ये वेदमूर्ती आठले गुरुजी म्हणून होऊन गेले. ते ऋग्वेदाचं सर्व संविधा त्यांची मुखोद्गत होती आणि अतिशय तपस्वी व्यक्ती. तर ते मग मुलांना भिक्षुकी शिकवायला म्हणून मुलं पौरोहित्य शिकवायला आई वडील त्यांच्याकडे नेऊन पाठवत. तर त्याच्यावर एका मुलाला ते घेऊन आले त्याचे वडील आणि यांना विचारलं की असं याला शिकवायचं आहे. तर काय याचं वय काय आहे? तर 15-16 वर्षाचं वय आहे मुलाचं. मग त्याला पुढे कॉलेजला घाला की इकडे कशाला आणलाय? नाही म्हणाले, तो कसा बसा पास झालाय 10वीत. पुढे त्याला कॉलेजला घातलं तर काय त्याचं पुढे करिअर चांगलं होईल असं वाटत नाही. त्यापेक्षा इकडे 4 गोष्टी पाठ केल्या तर पौरोहित्य करेल आणि जीवन नीट चालेल, निर्वाह नीट चालेल. हे अतिशय तेजस्वी होते. ते म्हटले की तुमच्याकडे कसं आहे, साध्या विद्येमध्ये कॉलेजमध्ये 35% पाठ पासिंग असतं. म्हणजे अख्खा पुस्तकामधलं 35% जरी आलं तरी पुढच्या वर्गात जाता येतं. हे पाठ करायचं असेल तर 100% पाठ यायला लागतं. 35%वर भागत नाही, आज एवढंच आहे म्हणून चाललो असं नाही चालत. तसं अध्यात्म म्हणजे किंवा परमार्थ, अध्यात्म ही विद्या आहे. सा विद्या या विमुक्त आहे असं म्हटलं. विद्या म्हणजे काय? ज्याच्यामुळे मुक्ती होते. स्वामी स्वरूपानंदांची प्रार्थना आहे. पावसमध्ये एका शाळेचं उद्घाटन ज्यावेळेला चाललेलं होतं आणि त्याला आशीर्वचन मागायला म्हणून ती मंडळी, संस्थेची मंडळी स्वामींकडे गेली. तर त्याच्यावर आशीर्वचन म्हणून स्वामींनी एक काव्य लिहून दिलं. ती विद्या मिळवली ते. दाविते ज्ञान भानवते, अज्ञान तम नाशिते, सुख शाश्वत जी देते, ती विद्या मिळवली. दैन्य दुःख लया नेते, पापताप निवारिते, विश्वास शांतता देते, ती विद्या मिळवली. आणि अनेक गोष्टी यात सांगितल्यात. आणि पुढे शेवटचं चरण अतिशय महत्वाचं आहे. आनंदी जन्म जी घेते, आनंदे विश्व कोंदते, आनंदी लीन जी होते, ती विद्या मिळवते. शाळेतल्या विद्येने असं काही आनंद विनंद होत नाही आम्हाला. ती विद्या याचा अर्थ अध्यात्म विद्या. म्हणून भगवंतांना ज्यावेळेला विभूती विचारल्या अर्जुनाने की कुठे कुठे तुला मी बघायचं, सगळीकडेच मी भरलेला आहे, ईश्वर भरलेला आहे असं म्हटल्याने काही वाटत नाही. असेल असं वाटतं आम्हाला. कुठे रस्त्यात अडखळून कुठे दगड लागला तर ईश्वर आहे असं थोडीच वाटतो. ईश्वराला अडखळलो, दगड आहे असं वाटतं. राग पण येतो, लाच पण घालतो आपण काय काय वेळा फ्रस्ट्रेशन होऊन. तसं आमच्या व्यक्तिमत्वाच्या मध्ये जो एक आम्ही माणूस आहोत आणि नॅचरली आम्ही जगत असतो, त्याच्यामध्ये ईश्वर सगळीकडे आहे या वाक्याने आमच्या अंतःकरणावर काहीही निम्म परिणाम होत नाही. आणि अर्जुनाला ज्या वेळेला भगवंत सांगतात की सगळं जग हे माझ्यापासूनच निर्माण झालेलं आहे, मीच सगळीकडे आहे. कशा प्रकारे आहे तर सूत्रे मणिगणा आहे, मयी सर्वविधम प्रोतम सूत्रे मणिगणा आहे. ज्याप्रमाणे हे सगळे मणी एका धाग्यामध्ये ओवलेले असतात, दिसताना वाटतं किती छान नेकलेस आहे, मधला तंतू दिसत नाही पण तो असतो म्हणून ती माळ असते. त्याप्रमाणे जगामध्ये एक ऑर्डर दिसते, एक समन्वय दिसतं, हार्मनी दिसते, पण त्याच्यामागे एक ईश्वरी तत्व, एक शक्ती कार्यरत आहे, ती स्वतःला झाकून घेतलेली आहे. कशा प्रकारे ते ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की जुई जसा ओथंबा, खांब असतो, एक लाकडाची काठी जमिनीमध्ये पुरलेली असते आणि त्याच्यावर जुईचा वेल फुलतो. लोक बघताना ॲप्रिशिएट जुईला करतात की काय सुंदर वेल आहे, पण खांबमध्ये आहे. तसं त्या खांबावर आधारित ज्याप्रमाणे तो वेल फुललेला आहे, तसं माझ्यावर, पुरुषावर जी प्रकृती फुलते.
त्याला अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचे विलक्षण काव्य आहे. अमृतानुभव तत्वज्ञान आहे सगळं. पण ज्ञानेश्वर महाराज आणि वाङ्मयीन सौंदर्य हे एक अतूट जोडी आहे. तसं ते म्हणतात की प्रकृती आणि पुरुष म्हणजे शक्ती आणि शिव ह्यांच्या परस्पर संबंधातून हे सगळं विश्व निर्माण झालंय. तसं हे मेहुण शिव आणि शक्ती हे अनादी मेहुण आहे. आणि सगळे जे मुख्य आपले ग्रंथ आहेत ते शंकर आणि पार्वतीच्या संवादातून निर्माण झालेले आहेत. गीता पण या गीतार्थाची तोरी स्वये शंभू विवरी ते तर भवानी प्रश्न करी चमत्करोनी. भगवान शंकर गीतेच्या बद्दल ज्या वेळेला पुन्हा पुन्हा पार्वतीला सांगतायत त्यावेळेला पार्वती विस्मयचकित होते की दरवेळेला तुम्ही नवीन अर्थ सांगताय. तर त्याच्यावर भगवान म्हणतात ते तर हरू म्हणे नेडीचे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीचे गीता तत्व. पार्वती प्रकृती स्वरूप आहे. प्रकृती जशी रोज नवी दिसते. सूर्य सकाळी उगवल्यानंतर कालचाच शिळा सूर्य उगवला असं आपल्याला वाटत नाही. रोज तो सूर्य टवटवीत असतो. नदीचं पाणी किती वेळ बघितलं तर ती नदी फ्रेश वाटते. झाडांचं ते टवटवी येणं त्याला पालवी फुटणं हे दर सीझनला होत असतं. पण आम्हाला तेच काय झाड त्यालाच ती पालवी फुटली आहे असं वाटत नाही. फ्रेश वाटतं. तसं ते नित्य आहे. पण दरवेळेला नवीन आविष्कार घेऊन प्रकृती असते. तशी ही गीता श्लोक तेच आहेत. पण दरवेळेला आम्ही ज्या भावातून गीतेकडे बघू त्या भावातून गीता आम्हाला नवीन काहीतरी दाखवते. त्याच्यावर स्वामी चिन्मयानंदांनी असं म्हटलंय की गीता ही आईसारखी आहे. आणि आईकडे मूल ज्या भावाने येतं ज्या वयातलं असतं त्याच्याबद्दल मुलाच्या मनात आई हाच भाव असतो. पण आईकडून जे काही मागावं ते आई त्याला पदराखालून काढून देते. तसं गीतेकडे जाणारी व्यक्ती कुठल्याही भावातून जावो त्याला त्याच्या त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जे जे गायडन्स लागतो तो सगळा गायडन्स गीता द्यायला तयार आहे. म्हणून अनादी काळापासून म्हणजे गीता सांगून एवढी 1000 वर्ष झाली तरी गीतेवरची भाष्य सगळ्या भाषांमध्ये आणि ती एवढ्या लोकांनी भाष्य लिहिली. खरं तर ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर कोणी बोलायची गरज नव्हती. पण तरीही बोलावं असं वाटतं. याचं कारण की तो प्रसाद असा आहे की तो 4 लोकांना वाटल्याशिवाय परिपूर्णता वाटत. म्हणून गीता जो जो कोणी अभ्यासतो तो त्याच्या स्वरूपात छोटं ना छोटं काहीतरी समाजाला देतो. ज्ञानेश्वर महाराजांनी हा भाव व्यक्त केलाय शेवटी की गीता ईश्वरू भोळा ले व्यासुक्ती कुसुम माळा. गीता हा ईश्वर आहे. ईश्वर म्हणजे शंकर. भोला शंकर असं म्हटलं जातं. आशुतोष असं भगवान शंकरांचं नाव आहे की त्यांना फार काही तपश्चर्या करावी लागत नाही. विष्णूला प्रसन्न करायचं असेल तर भरपूर तपश्चर्या करायला लागते. टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय विष्णूच्या प्रसन्न व्हायला. पण शंकरांना टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय नाही. मग राक्षस लोक पण शंकरांची उपासना करतात, वर मागतात, सगळे उद्योग. शंकर हा त्यामुळे भोळा ईश्वर, भोलेनाथ असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे त्याला काही पण द्या तो प्रसन्न होतो. तसं गीता ईश्वरू भोळा ले व्यासोक्ती कुसुम माळा. व्यासांनी लिहिलेले आहे जे 700 श्लोक आहेत त्या जणू सुंदर फुलं आहेत गीता. आणि ती ईश्वराला दिलेली आहे, वाहिलेली आहे. गीता ईश्वरू भोळा ले व्यासोक्ती कुसुम माळा. तो माझी या दुर्वादळा नान म्हणते. पण मला असं वाटतं की या ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी दुर्वादळ वाहतोय त्यालाही तो नाही म्हणत. म्हणजे ज्ञानेश्वरी सांगतोय असा भाव नाहीये. गीतेवर भाष्य करतोय असा भाव नाहीये. मूल म्हणून सद्गुरूंचं मूल म्हणून ते माझ्याकडून बनवून घेत आहेत तसं मी बोलतोय. आणि माझं हे बोबडं बोलणं किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धीचं केले ते तर माझे जी उरले पायिक पण नव्हती माझे बोल तुकाराम महाराज. जाणा हा निर्धार मी आहे मजूर विठोबाचा. तशा भावाने सगळे संत हे त्यांनी जे तत्व अनुभवलं ते इतरांना प्राप्त व्हावं म्हणून मोठ्या करुणेने ते आपल्यापर्यंत आणत असतात. आणि म्हणून संतांचा प्रसाद रूपाने आलेला हा सगळा ग्रंथ भाग हा आम्ही केवळ भाविकतेने न अनुभवता त्यांना जे आयुष्यामध्ये प्राप्त झालं त्याचा स्पर्श आमच्या आयुष्याला व्हावा. त्यांच्या इतकं नाही झालं तरी चालेल पण थोडं तरी व्हायला पाहिजे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशिराचे सकळ सिद्धी असं ज्ञानेश्वर महाराजांनी जे म्हटलेलं आहे की मानवी जन्म प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये बुद्धी प्राप्त झालेली आहे. चांगल्या गोष्टी
करण्याची, त्याच्यामध्ये सहभागी होण्याची आवड आहे, म्हणजे सगळी क्वालिफिकेशन तुमच्याकडे आहेत, मग एक थोडासा एफर्ट्स घेतला की जी करतोय उपासना ती थोडीशी समजून घेऊन केली, संतांनी कशी केली ते समजून घेतलं, तर याच जन्मात ईश्वराचा स्पर्श होऊ शकेल अंतःकरणाला, ही पॉसिबिलिटी आहे. आणि तुम्ही ती करत नसाल तर स्वतःचं नुकसान करणार काय? त्याला वयाचं बंधन नाही, कुठल्या वयात सुरू करतो याचं अजिबात बंधन. जसं विवेकजी म्हणाले की स्वामीजींनी युवांवर खूप मोठं कार्य केलं आणि हा सगळा भाग युवा अवस्थेत खरं तर सुरू करण्याची आवश्यकता आहे, ह्यात काही निसंशय तसं आहे. पण तसं जरी झालं तरी शेवटी क्रायटेरिया काय आहे तर मनामध्ये प्रामाणिक इच्छा असणं हा क्रायटेरिया. सत्यसंकल्पाचा दाता भगवान आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे मला प्रामाणिकपणे ओढ आहे तर काही ना काही वाटचाल या मार्गावर ईश्वराच्या प्राप्तीच्या दिशेने व्हावी. आणि त्याच्यासाठी म्हणून मध्यवर्ती ग्रंथ आम्हाला मिळाला आहे. ज्ञानेश्वरीसारखा, ज्ञानेश्वर या शब्दामध्येच ज्ञान हेच ईश्वर असं सांगितलं. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्ध कालेन आत्मनि विंदती. योगसंसिद्ध असं म्हणत असताना या आजच्या प्रवचनाचा विषय आत्मदर्शन योग असा आहे. हा शब्द काही गीतेमध्ये आलेला नाहीये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये पण आलेला नाहीये, पण सांगायचं मात्र हेच आहे. योग असं म्हटल्यानंतर आम्हाला एकतर आताच्या काळामध्ये योग या शब्दाचं मॉडर्नायझेशन जाऊन तिथं योगा होऊन गेलाय, तो एक भाग वेगळा आहे. पण योग असं म्हटल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर एक काही ना काही व्यायाम करणं, योगासनं घालणं, प्राणायाम करणं या सगळ्याचा एक भाग येतो. आणि दुसरा म्हणजे घटयोग हा भाग येतो. लोकांना असं वाटतं की ते योग बिग आम्हाला नको, त्यापेक्षा भक्ती बरी. कारण काही करायला लागत नाही फारसं. मनामध्ये प्रामाणिक भाव आहे. जे जे काही आम्ही मनामध्ये भाव ठेवला आहे त्याच्यानुसार ज्या काही उपासना आम्हाला वाटत आहेत त्या केल्या की झालं. वाईट गोष्ट नाही आहे, सात्विकताच आहे. पण प्रत्यक्ष देवाचा अनुभव घेणं आणि मग ते जर करायचं नसेल तर काही वेळेला संतांचेच काही जी वचनं असतात ती मिसकोट करून, म्हणजे त्याचा अर्थ नीट न समजून घेता ती वापरली तर असं म्हटलं जातं की शुद्ध मार्गी संत हे अशा प्रकारे योगाचा अनुभव, योगाचा मार्ग सांगत नाही. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं. ते जे योग याग विधी असं म्हणताय, त्यामुळे योग याचा अर्थ हठयोग असं ज्यावेळेला आम्ही घेतलं जातो त्यावेळेला सारखा शरीराशी संबंधित होऊन राहणं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करणं ह्याला संतांचा फारसा ते फॉर नाही. योगयाग विधी येणे नव्हे सिद्धी याच्यामध्ये त्यांना ज्ञानेश्वर महाराजांना असं म्हणायचं की याच्यामध्येच तुम्ही अडकून बसू नका. आपल्या सोयीने संतांची वचनं वापरता नाहीत, आउट ऑफ द कंटेक्स्ट. का तुम्ही सगळं करत नाही, काही उपास नको करायला नको का? ज्ञानेश्वर महाराजांनी लायसन्स दिलेलं आहे, तुम्ही व्रते नियम न करावे असं सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये आहे व्रत करू नका, नियम करू नका, शरीराते न पिडावे. तसं त्यांनी जे म्हटलेलं आहे महाराजांनी की तुम्ही व्रते नियम न करावे, शरीराते न पिडावे, दुरिकेही न वचावे, तीर्थासिका काही करू नका, देवतांतरा न बजावे, हे सर्वता काही न करावे असं ज्ञानेश्वर महाराजांची आज्ञा आहे की ह्या सगळ्या गोष्टी करायची आवश्यकता नाही. पण त्याच्या पुढे तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायास, काय करू नका ह्याच्यावर आमचा एवढा फोकस आहे की काय करा, स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे असं म्हटल्यानंतर म्हणजे काय हा प्रश्न उठतो. स्वधर्म यज्ञ याचा अर्थ सकळ धर्म माझी धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म, हेच जाणीचे मुख्य वर्म साधू लक्षणांचं असं जे समर्थांनी म्हटलंय की सगळ्या वेगवेगळ्या विधी, वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना या सगळ्या सांगितल्या जातात. प्रकृती भेदानुसार त्या चाललेल्याच आहेत. रामकृष्ण परमहंस असं म्हणत असत की एका आईला 4 मुलं आहेत तर ती 4 मुलांना बटाटा आहे घरात उघडलेला तर ते बटाट्याचे वेगवेगळे पदार्थ करून देते. कोणाला बटाट्याचे काप करून देते, कोणाला भाजी करून देते. रामकृष्ण सात्विक स्वभावाचा असल्यामुळे बटाटे वड्यांचं त्यांनी नाव घेतलं नाही, कदाचित बंगालमध्ये मिळत नसावेत तसाही भाग असेल. कोणाला नुसतेच उकडलेला बटाटा देते ज्याला पचनशक्ती कमी आहे. पण त्याप्रमाणे उपासना पण या सगळ्या प्रकारच्या उपासना, कुठल्याही प्रकारच्या उपासनेला गौण म्हणायचं कारण नाही.
नावं ठेवायची गरज नाही. या सगळ्या उपासना या प्रकृती भेदानुसार ईश्वरापासूनच निर्माण झालेल्या आहेत असं ते स्पष्टता म्हणतं. पण तसं जरी असलं तरी सर्व उपासनांचं सार जे आहे ते ईश्वराचा अंतःकरणाला स्पर्श करून घेणं हे आहे. आणि अशा रीतीने सर्व बाबतींमधून सर्व उपासनांच्या माध्यमातून ईश्वराशी अंतःकरण जोडणं याला योग असं म्हटलं. म्हणून योग या शब्दाचं संस्कृत युज म्हणजे जोडलं जाणं अशा या धातूपासून त्याची उत्पत्ती आहे. आणि जोडलं काय जायचंय, अंतःकरण चित्त चैतन्याशी म्हणजे ईश्वराशी जोडलं जाणं याला योग असं म्हणतं. आणि ते आम्ही करणार नाही असं म्हणणं म्हणजे आम्ही स्वतःला एक दरवाजा मोठ्या दालनाचा आतून बंद करून घेण्यासारखं आहे. कडी घालून स्वामीजी म्हणजे स्वामी माधवानंद माझे सद्गुरू ज्या वेळेला ऑस्ट्रेलियाला गेले होते आणि त्यावेळेला तिथे एका रेडिओ स्टेशनवर त्यांची एक मुलाखत ठेवली होती तिथल्या लोकांनी. तर त्यांनी एका असं विचारलं की आम्ही खूप चांगले लोक आहोत, चांगलं वागतो, सचोटीने वागतो, कुठेही काही दुर्व्यवहार करत नाही, नीतीने आयुष्य जगतो, सगळ्या गोष्टी नीट फॉलो करतो. मग असं असताना आम्ही ही उपासना कशाला करावी, ध्यानयोग कशाला करावा, गरज काय? तर त्याच्यावर ते म्हणाले की त्यांनी असं उत्तर दिलं की तुम्ही स्टेशनला गेलात इथल्या, त्याच्यानंतर तिकीट काढलं, आता तुमच्याकडे लायसन्स आहे पुढे प्रवास करायची, या ठिकाणाहून तुम्हाला जिथे जायचं तिथे. आता माझ्याकडे तिकीट आहे असं म्हणून तुम्ही निर्धास्त प्लॅटफॉर्मवरच बसलात आणि गाडीत चढला नाही तर पुढचा प्रवास होणार नाही. त्याप्रमाणे आम्ही क्वालिफाईड आहोत साधनेला, मग तेवढं गाडीत एक पाय ठेव की जाशील पूर्णत्वाला. पण माणसाला त्याच्यामध्ये इनर्शिया असतं, नको वाटतं, नंतर करू असं वाटतं. त्याला नेणी असं म्हटलं जातं योगाच्या भाषेमध्ये की आत्ता नको नंतर करू. विशेषतः ज्या वेळेला सूक्ष्म उपासना असतात त्या वेळेला माणूस ते करायला थोडंसं नाखुश असतो. सूक्ष्म उपासना म्हणजे नाम आणि ध्यान. या सूक्ष्म उपासना ध्यान म्हणजे काहीतरी वेगळं नसून नामाच्या साह्याने श्वासावर नाम बसवून एका ठिकाणी शांत बसून इथे भ्रूमध्याशी लक्ष केंद्रित करून घेतलेलं जे नाम आहे ते ध्यानाकडे नेतं आणि त्यालाच ध्यानयोग असं म्हटलं जातं की स्वतःमध्येच असलेलं ईश्वर तत्व अनुभवणं. आणि हा मार्ग जो आहे तो ज्ञानेश्वरीमध्ये सर्व ठिकाणी आलेला आहे. गीतेच्या सर्व अध्यायांचं नाव शेवटचा शब्द योग असा आहे. ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवाद असं समाप्ती होते. ब्रह्मविद्या ती विद्या प्राप्त करण्याचं माध्यम काय आहे, प्रॅक्टिकल काय आहे, योग हे माध्यम. सगळ्या अध्यायांची नावं योग अशी आहेत. अर्जुन विषाद योग, सांख्य योग हा एक ऍक्सिडेंट नाही, कुठला शब्द सुचत नव्हता म्हणून ते योग टाकून दिला असं नाही. अर्जुन विषाद योग याचा अर्थ अर्जुनाला जो विषाद झाला, स्वजनांना मारावं लागणार आणि त्याच्याबद्दल तो नाखुश होता, ते नाखुश असणं आणि त्याच्यामधून गलितगात्र होऊन जाणं ही त्याची जी अवस्था आहे ती सांगण्यासाठी त्याने धर्मराजाला बोलवलं नाही. मोठा भाऊ आहे त्यालाच सांगून टाकतो. शेवटी होणारा राजा तोच होता, कृष्ण कुठे त्याच्यामध्ये राजा होता. पण तरी जवळचा सखा कोण आहे तर श्रीकृष्ण आहे आणि मोठ्या सुदैवाने तो त्या रथावर आहे. अर्जुन ज्या वेळेला मोहग्रस्त होतो आहे त्यावेळेला रथी म्हणून तो असताना सारथी म्हणून श्रीकृष्णाला त्याने निवडणं हे त्याच्या शहाणपणाचं लक्षण आहेच. आणि त्याच्याबरोबर श्रीकृष्णांनी घेतली ती प्रिकॉशन पण आहे की अशी काही गडबड झाली तर आपणच तिथे लागणार, दुसरे कोणाची तिथे उपयोग नाही. म्हणून जे कुठला आमचा भाव आहे, आम्ही घाबरलेलो आहोत, आम्ही प्रॉब्लेममध्ये आहोत, त्यामुळे आम्ही अजिबात योग साधत नाही असा भाग नाही. आम्ही पण नकळतपणे योग साधत असतो. ईश्वराशी अंतःकरण आमचंही जोडलं जात असतं. आधीमध्ये टेन्शन आलं, प्रॉब्लेम आले की आमचाही एक डायलॉग सुरू होतो आतमध्ये आणि त्या डायलॉगमध्ये कोणाशी आवाहन करतोय आम्ही, गुरूंशी आवाहन करतो, संतांशी आवाहन करतो, देवाशी आवाहन करतो, जे मूर्त स्वरूपात आमच्या पुढे नाही आहेत पण ते आहेत असं आम्हाला आतमधून जाणवत असतं. ती ईश्वर आहे, गुरु आहेत, देव आहे असं जे म्हटलं जातं, ह्या असण्याच्या भावाला, असण्याच्या जाणीवेला भाव असं म्हटलं. भावेविण भक्ती, भक्तीविण मुक्ती, बळेविण शक्ती, बोलू सुद्धा नाही असं जे म्हटलंय. तर भक्ती आणि भाव ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. भाव याचा अर्थ ईश्वर आहे अशी अंतःकरणात जाणीव ठेवणं. भक्ती याचा अर्थ ईश्वराबद्दल सात्व अस्मिन् परमप्रेमरूप, ईश्वराबद्दल प्रेम वाटणं.
आम्हाला जे ईश्वराबद्दल प्रेम वाटत असतं ते वस्तुतः ईश्वराबद्दल प्रेम वाटत नसून आमच्याच आजूबाजूच्या गोष्टी सुरक्षित राहाव्यात. योगक्षेमम वहाम्यहम असं प्रॉमिस आलेलं आहे गीतेमध्ये. आणि आमचा योगक्षेम वाहण्याची आता जबाबदारी स्वामी असं म्हणतात की अनुग्रह का घेतला की आता याच्या पुढे वेलबिईंगचं सगळं टेंडर गुरूंकडे दिलेलं आहे. टेकन केअर ऑफ आहे. असं नाही होत. त्यामुळे गुरु देव हे सगळे आम्हाला ज्यावेळेला लागत असतात ते जनरली आमच्या सुरक्षितता ज्या आम्हाला वाटत असतात हव्यात अशा वाटत असतात. गोंदवलेकर महाराजांकडे एक जण गृहस्थ आले आणि ते म्हटले अनुग्रह घेऊन नाम घेऊन बरीच वर्ष झालेली होती आणि उपासना नामस्मरण चाललेलं होतं. तर म्हणाले की महाराज कसं चाललंय असं विचारल्यावर म्हटले महाराज तुमच्या कृपेने सगळं व्यवस्थित चाललंय. म्हणजे व्यावहारिक दृष्टीने मुलं पण चांगली आहेत, सुना पण चांगल्या आहेत आणि भाग्यवान आहे असं मी असं ते म्हटल्यानंतर महाराज त्याच्यावर म्हटले की हे सगळं दृश्यावरचं प्रेम, नामावरचं प्रेम नाही. ईश्वर हवाय की ईश्वराचं ऐश्वर्य हवंय हा जो प्रश्न दुर्योधनापुढे पडलेला होता किंवा भगवंतानी तो मुद्दाम जाणीवपूर्वक टाकला होता. दुर्योधनाची परीक्षा त्यांना माहितीच होता हा नापास होणार आहे. परीक्षा चालली होती अर्जुनाची की तुला काय हवं असं की एका बाजूला माझी चतुरंग सेना आहे आणि दुसऱ्या बाजूला मी एकटा आहे. न तरी शस्त्र करी मी अशी प्रतिज्ञा घेतलेला तो मी आहे. त्याला निवडायचं आहे की ऐश्वर्य निवडायचं आहे माझी नारायणी सेना निवडायची. आणि त्याच्यामध्ये अर्जुन पास झाला. पण ज्यावेळेला तो प्रश्न आपल्याला लावून बघितला तर असं लक्षात येतं की आम्ही थोडेसे दुर्योधनाच्या कॅटेगरीमधले आहोत. स्वतःला असं वाईट म्हणणं चांगलं नाही पण आमची चॉईस आतून बघितले नीट प्रामाणिकपणे कोणाला दुसऱ्याला उत्तर द्यायची गरज नाही. आम्हाला माहिती आहे आमची चॉईस काय. म्हणून ईश्वर हवा असं प्रामाणिकपणे वाटणारे लोक विरळा असतात. पण तसं जरी का असलं आम्हाला ऐश्वर्य पण हवंय, आमचं चांगलं व्हायला पण हवंय, पण ईश्वर पण मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे असं वाटत असलं तरी हळूहळू त्या मार्गाला तो जो स्पार्क आहे तो भिजवून देता चालू. महाराजांनी जी एक सांगितलं होतं की सगळेजण जे आले ते सगळे जिऱ्या मोहरीचे गिराईक. फार क्वचितच एखादा कस्तुरीचा ग्राहक येतो. कस्तुरीचा ग्राहक येतो तर संतांनी जे अनुभवलंय आणि ज्या गोष्टी देण्यासाठी म्हणून संत तिथे बसलेले आहेत ते हवंय असं म्हणणारा कोण क्वचितच आहे. आमच्याच मागण्या घेऊन आम्ही गेलेलो असतो आणि त्या प्राप्त व्हाव्यात, आमच्याच्याने होत नाहीयेत मग तुमच्या कृपेने तरी व्हाव्यात असं म्हणून ते करणं ह्याला गौणी भक्ती असं म्हटलं. म्हणजे थोडीशी कमी पातळीची असली तरी चालेल पण ती भक्तीच आहे. देव आहे असं अंतःकरणात धरून आहे. त्याला स्वामी माधवनाथ असं म्हणत असत की कोणा काहीही नको असं मागणारा देवाकडे विरळा असतो, पण एखादा तसा असतो की काही नकोय तुझ्यासाठी तू हवायस, त्याला भक्ती असं. भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे असं समर्थांची जी व्याख्या आहे. देवापासून जो वेगळा नाही त्याला भक्त असं म्हणायचं. असं म्हटल्यानंतर आम्ही त्या कॅटेगरीमध्येच बसत नाही. भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचाराविण काहीच नव्हे समाधान, तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपुला आपण शोध घ्यावा अंतर्याम. हे जे सांगितलेलं आहे याच्यामध्ये देव सगळीकडे भरलेला आहे. तो कुठे आहे याचा पत्ता भगवंत गीतेमध्ये अनेक ठिकाणी सांगतात. तो या भागामध्ये आला आहे. सर्वस्व चाहम हृदय सन्निविष्ट, सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. स्वामी माधवनाथ त्याच्यावर विनोद करताना असं म्हणत की सर्वस्व चाहम हृदय सन्निविष्ट. चाह म्हणजे चहा, सर्वांच्या हृदयात चहा आहे. मी आत्ता जरी फिरवला तर कोणी नाही म्हणणार नाही. सर्वस्व चाहम हृदय सन्निविष्ट मत्त स्मृतिर्ज्ञानम अपोहनम. माझ्याच चैतन्य तत्वामुळे याच्यावर हे विश्व चाललेलं आहे. आता अधिष्ठान संगती अशेषा ही इंद्रियावृत्ती आपुलिया अर्थी वर्तता हाती. की इंद्रिय सगळ्या गोष्टी त्यांच्या प्रॉपर चाललेलं आहे. नाक बरोबर वास घेत आहे, जिव्हा स्वाद घेते आहे, कान ऐकता आहेत, स्पर्श चालू आहे, हातपाय काम करत आहेत. असं हे सगळं वर्तन चालू असताना कशाच्या आधारावर ते चाललेलं आहे? अधिष्ठानावर, चैतन्याच्या अधिष्ठानावरचं. आणि ते चैतन्य तत्व आहे ते मी आहे असं भगवंत सांगतो. म्हणून मी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव
सगळं विश्व हे जणू काही मणी ओवल्यासारखं मी त्याच्यामध्ये भरलेलो आहे हे सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी असं त्याच्यावर भाष्य केलेलं आहे की सोनयाचे मणी केले ते सोन्याच्या स्तुती होईल. कारण ह्या दृष्टांतामध्ये एक फरक आहे की मणी सोन्याचे आहेत पण धागा साधा आहे, त्याच्यामुळे धागा आणि मणी याच्यामध्ये अंतर आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ते अंतर पण काढून टाकलं. सोन्याचाच दोरा, सोन्याचेच मणी, सगळं एकच आहे. म्हणून जग एक वेगळं आहे आणि ईश्वर एक वेगळा आहे असं नसून जगाच्या रूपाने ईश्वरच सगळीकडे आहे असा भाव. असं टेक्निकली आम्हाला जरी मान्य असलं, लॉजिकली जरी मान्य असलं तरी प्रत्यक्षात ते अनुभवता येणं कठीण आहे. समोरच्या संबंध व्यक्ती नसलेल्या व्यक्तीमध्ये एक वेळ ईश्वर बघणं सोपं आहे. स्वामी माधवनाथांकडे त्यांच्या साधना काळात असं म्हटलं होतं की तुम्ही ही जी सोहम ध्यान प्रक्रिया सांगता ते सगळ्यांनाच सांगता, मला एक काहीतरी विशेष उपासना सांगा 4-4पेक्षा वेगळी. तर त्याच्यावर ते म्हटले की येणाऱ्या प्रत्येक माणसामध्ये तो ईश्वरच आहे असा भाव धरून राहायचा, ही स्पेशल उपासना. ते लगेच ठीक आहे म्हटले आणि अप्लाय करायला सुरुवात केली. आणि रस्त्यावरून जाताना जोपर्यंत मग झाडं दिसली, प्रॉब्लेम नाही, ईश्वर आहे. कारण झाड काय प्रॉब्लेम करत नाही आपल्याला, त्यामुळे ईश्वर भाव करायला काय प्रॉब्लेम नाही. पुढे गेलं, अनोळखी माणसं दिसत आहे, तोपर्यंत ईश्वर आहे. आपल्या गल्लीत गेलं, ओळखीची माणसं दिसायला लागली, आता ईश्वर आहे असं म्हणत नाही. आणि घरात गेल्यावर कुटुंब दिसल्यानंतर ईश्वर आहे. स्वामी असं म्हणत असतात की काही काही स्पेशल नाती असतात, नंदा भावचा वगैरे, की बाकी अख्ख्या जगात ईश्वर असेल पण या बाईमध्ये ईश्वर नसेल. तसं सगळीकडे ईश्वर आहे असं आम्हाला लॉजिकली जरी मान्य असलं तरी प्रत्यक्षात तसा अनुभव असणं खूप कठीण गोष्ट आहे. म्हणून इकडे ईश्वर आहे तिकडे ईश्वर आहे, ह्याला मर्यादा आहेत. भावना कुठे ठेवून त्याची पण सोय करून दिलेली आहे संस्कृतीमध्ये. म्हणून कुठे कुठे मी दिसेन तर सूर्यामध्ये यद्यद विभूतिमत सत्वम श्रीमद ऊर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वम मम तेजोष संभव, की जिथे जिथे तुला तेजस्वी गोष्टी दिसतील ते माझं स्वरूप आहे असं समज. मग कुठली तेजस्वी गोष्ट? सूर्य सकाळी उठल्यानंतर, थोडंसं लेट उठायची सवय असेल तर भरपूर तेजस्वी सूर्य, चंद्र, अग्नी. म्हणून सगळ्या प्रकारच्या उपासना आमच्याकडे जे सांगितलेल्या आहेत त्याच्यामधून तेजस्वी गोष्टींची आम्ही पूजा करत असतो आणि तेजस्वी व्यक्तींची पूजा. देवद्विज गुरु प्राज्ञा पूजनम शौच मार्जवम, हे सगळं जे सांगितलं आहे तर देवालयाची पूजा करणं, द्विज म्हणजे जी ज्ञानी व्यक्ती आहे त्यांची पूजा करणं, की त्याच्यामधून एखादी व्यक्ती रामकृष्णांकडे खूप वरिष्ठ पदावरचे एक मोठे अधिकारी आलेले होते. रामकृष्ण निसंग व्यक्ती आणि फारसं कोणाशी ते व्यवहाराशी संबंधित होऊन राहत नसत, पण एवढी मोठी व्यक्ती आल्यानंतर रामकृष्णांनी त्यांची एक स्पेशल उठबस केली. आणि हे बघितल्यावर शिष्यांच्या मनामध्ये विकल्प आला की तुम्ही संत म्हणवता, सगळ्यांना सारखे मानता म्हणता, आणि ते आल्यावर त्यांची उठबस केली, याचा अर्थ तुमच्या मनात थोडंसं त्यांच्यामध्ये गुडबुक्समध्ये जायचं आहे असं त्यांना म्हणायचं होतं. तर त्याच्यावर रामकृष्ण म्हणाले की ईश्वराने त्याचा सन्मान केलेला आहे मोठं पद देऊन, त्याचा सन्मान आपण काय करू. म्हणून एखाद्या व्यक्तीचा मोठेपणा बघितल्यानंतर काहीतरी केलं असेल म्हणून वर पोचला असेल असं न म्हणता त्याच्यामध्ये ज्या क्वालिटीज आहेत, भद्रम करणे विश्रुणयामध्ये वा भद्रम पश्चिमाक्षपर्य जत्रा, ह्याच्यामध्ये मी चांगलंच ऐकेन, चांगलंच पाहीन असं स्वतःला केलेली कमिटमेंट आहे. जग काय सगळ्याच मिक्स असतं. जग कधीही सगळ्या चांगल्या गोष्टींनीच भरलेलं आहे असं नसतं, वाईट गोष्टींनी भरलेलं आहे असंही नसतं. कुठल्या प्रकारच्या गोष्टी आम्ही चॉईस देऊन बघतो ह्याच्यावर आम्हाला जग कसं दिसतं असं दिसतं. रामकृष्ण म्हणताना असं म्हणत असत की जग हा आनंदाचा बाजार आहे. आम्हाला कुठे असं वाटतं आनंदाचा बाजार आहे सकाळी उठल्यापासून. संत असं म्हणू शकतात की तो आनंदाचा बाजार आहे, कारण तो आनंदाचा बाजार हा त्याचा जो मूळ आहे तो गाभा, स्वानंदाचा कंद, अंतरी वसे गोविंद. आतमध्ये ज्या वेळेला ईश्वर तत्वाची प्राप्ती झालेली आहे, ईश्वराचं सानिध्य सतत भावरूपाने आहे, त्यावेळेला जग हे केवळ खेळणं होऊन जातं, क्रीडा स्वरूपात. क्रीडा करणं हा भगवंताचा स्वभाव आहे असं म्हटलं. म्हणून श्रीकृष्णांच्या चरित्रामधल्या अनेक गोष्टी फेमस आहेत, पण बालक्रीडा अतिशय फेमस आहेत. त्याचं कारण सहजपणे वावरणं देवाचं कुठल्याही प्रसंगामध्ये हे मोठं विलोभनीय आहे. म्हणजे इव्हन गांधारीने शाप दिल्यानंतर पण तो शाप ऍक्सेप्ट करणं सहजपणे.
यादवाचं तुझ्याच कुळाचा तुझ्या समोर नाश होईल असा शाप दिल्यानंतर ठीक आहे तसंच होईल असं म्हणणं सोपी गोष्ट नाही. आम्ही असं करू शकणार नाही, पण असलेली सिच्युएशन ॲक्सेप्ट करणं थोडंसं हे भगवान श्रीकृष्णांकडे बघून आपण शिकायला पाहिजे. म्हणून संत किंवा हे जे जे कोणी विशेष अवतारी पुरुष होऊन गेले त्यांच्याकडे बघितल्यानंतर आम्ही त्यांना देव्हाऱ्यात मांडतो आणि त्यांचा आमचा नमस्काराचाच संबंध उरतो असं न करता त्यांची जी आयुष्य होती त्याच्यातले काही गुण आम्ही आमच्यामध्ये ज्यावेळेला आणण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला त्यांची खऱ्या अर्थाने पूजा होत असते. नाहीतर मग एक त्यांना जमलं कारण का ते ईश्वरी होते. अरे पण तू पण ईश्वराचा अंश आहेस, थोडासा तसा वाग नाही तुझेस ठरव. खरं बोलण्याचं काही एकाला असं म्हणत होतं की खरं बोलण्याला खूप एका मुलाला खूप खोटं बोलण्याचा सवय होती. तर खरं बोलण्याचा बेनिफिट काय आहे तर त्याच्यावर त्यांनी असं म्हटलं की खरं बोलण्याला लक्षात ठेवावं लागेल काय बोललं होतं. तसं ज्या गोष्टी आमच्या प्रकृतीला थोड्याशा विसंगत आहेत त्याच्यामध्ये स्वतःला मोल्ड करणं याला तप असं म्हटलेलं आहे गीतेने. तप याचा अर्थ कुठेतरी जंगलात जाऊन खूप काहीतरी विलक्षण काहीतरी करणं, वायुभक्षण करून राहणं वगैरे तप गीतेने सांगितलेली नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी पण सांगितले. खरं बोलणं हे तप आहे, कारण त्रास होतो सगळीकडे खरं बोलायचं म्हटलं. आणि या सगळ्या गोष्टींचा उद्देश काय आहे? स्वरूपाची या प्रसारा. म्हणजे अंतःकरणामध्ये ईश्वराचा अनुभव घेतो आहे तो जो भाग आहे तो अधिकाधिक अंतःकरण त्याच्यासाठी तयार व्हावं म्हणून शरीराला थोडी शिस्त लावायची आवश्यकता असते. जसं एखादा लहान मुलं अभ्यास करत नसेल मग काय करतोस तू दिवसभर? सकाळपासून काढलं तरी इथे टाइमपास करतो तिथे टाइमपास करतो, हे बंद ते बंद, एवढा वेळ अभ्यास करायचा असं म्हटल्यानंतर एक शिस्त लावणं आवश्यक असतं. तसं ईश्वराचा अनुभव घ्यायचा असेल तर आम्ही कसेही राहू आणि ईश्वर आम्हाला भेटायला येईल त्याला काय पडली. भक्ताचे अंतरी सावळा श्रीहरी सुखे वास करी सर्व काळ असं स्वामी स्वरूपानंदांनी म्हटलं. तर त्याच्यावर त्यांनी स्वामींनी भाष्य करताना असं म्हटलं होतं की भक्ताचे अंतरी सावळा श्रीहरी, तो श्रीहरी सावळा आहे. त्यामुळे तुमच्या अंतःकरणात तो जर प्रकाशित व्हायचा असेल तर तुमचं अंतःकरण शुभ्र करायला लागेल. ते जर काळं निळं पडलेलं असेल दुर्गुणांनी वासनांनी तर तो सावळा श्रीहरी आतमध्ये असला तरी दिसणार नाही, कारण तो सावळा आहे. तो सुखे म्हणून कुठे देवाला बघायचा हा जो मूळ मुद्दा आपण परत परत इथे येतो आहे त्याच्यामध्ये सर्वांच्या ठिकाणी तो आहे असं म्हणत असताना रामकृष्ण असं म्हणत असत की देव सगळीकडे भरलेला असला तरी भक्ताचं हृदय म्हणजे ईश्वराचं दिवाणखाना आहे, तिथे तो कायम असतो. त्याच्यात सद्गुणांकडे बघून कळतं की इथे तो आहे. म्हणून दैवी व्यक्तिमत्व याचा अर्थ काहीतरी चमत्कारच करून दाखवला असा भाग नाही आहे. दैवी व्यक्तिमत्व याचा अर्थ दिव्य, द्यू म्हणजे प्रकाश, ज्ञानाला प्रकाशाची उपमा दिली आहे. ज्ञानी व्यक्ती या अर्थाने देव हा ज्ञानस्वरूप आहे. कशाचं ज्ञान? या हे विश्व ज्या आधारावर चाललंय, चाले हे शरीर कोणाची या सत्ते कोण बोलवी ते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकून. याच्यामध्ये जी सत्ता या आपल्या शरीराच्या माध्यमातून कार्य करते आहे त्याच्या अनुभवासाठी स्वतःला तयार करणं याला उपासना असं म्हटलं जातं. स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन सद्गुरु चरण उपासिता असं त्यांचा स्वामी स्वरूपानंदांचा जो अभंग आहे त्याच्यावर एकाने असं विचारलं होतं की सद्गुरु चरण उपासिता म्हणजे काय म्हणायचं आहे. कारण सद्गुरूंची पूजा करणं, मग ते आल्यानंतर त्यांचा सत्कार करणं, पायावर डोकं ठेवणं, गुरु दक्षिणा देणं या सगळ्याला आपण उपासना समजतो, गुरुपूजन समजतो. पण त्यांनी असं म्हटलंय त्याच्यावर की उपासिता याचा अर्थ उपनिषद हा शब्द जो आहे उपनिषद याचा अर्थ गुरूंच्या पायाशी बसण्याची योग्यता स्वतःमध्ये निर्माण करून घेणे साधनेच्या अंगानी, याला उपासना असं म्हटलं. साधकाची सूचना उपासना उपासना समजतो. ते नाही केलं तर एक केवळ भावनेचा परमार्थ राहतो की आम्ही अमुक ठिकाणी गेलो, गोष्टी केल्या, सहभागी झालो, देवाचं नाव घेतलं, पुण्य प्राप्त झालं, पुढे काय? काही नाही, नॉर्मल. असं होतं कामा नये. त्याच्यामधून आम्हाला काय मिळतंय याच्याबद्दल आम्ही जागरूक असलं पाहिजे. ज्याप्रमाणे आम्ही
एखाद्या ठिकाणी कोणी सांगितलं की अमुक अमुक इन्व्हेस्टमेंटची स्कीम आहे, तुझ्यामध्ये तुमचे 1 लाख रुपये घाला, तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील. आम्ही सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करतो की बरोबर ठिकाणी ठेवलंय ना, सिक्युरिटी आहे ना, सेफ आहे ना, मिळतील ना, कोलॅटरल्स काय आहेत, सगळं बघून ते आम्ही इन्व्हेस्ट करतो. एवढी प्रिकॉशन आम्ही जर का पैशासाठी घेतो तर आमच्याकडे अनमोल असलेली एकच गोष्ट आम्ही देतो आहोत, तो म्हणजे वेळ. आयुष्यातला 1-1.5 तास आम्ही वर्षातला का होईना काहीतरी ऐकायला देतोय, त्याच्यामधून आम्ही काय घेऊन जाणार आहोत आणि त्याचा खरंच आम्हाला किती उपयोग होणार आहे ह्याच्यासाठी माणसाने जागरूक असायला पाहिजे. एकाने असं म्हटलंय की एक गोष्ट ही अशी आहे की माणसाला माहिती नाही की आपल्याकडे किती आहे. जनरली असं म्हटलं जातं की अंथरूण पाहून पाय पसरावे, पण माणूस त्याच्याकडे जेवढी आय असते तेवढा खर्च करतो, त्या निमित्ताने राहतो. पण एक गोष्ट अशी आहे की जी किती आहे माणसाकडे माहिती नाही, तरी तो वारेमाप उधळत असतो, ती म्हणजे वेळ. कोणालाच माहिती नाही किती वेळ हातात आहे. मग तसं असताना तू उधळतेस का? सत्कारणी लाव आणि जेवढा वेळ हातामध्ये आहे तेवढ्यामध्ये उपासनांच्या साह्याने वेगवेगळ्या प्रकारच्या त्या उपासनांचं अंतरंग समजून घेऊन याच जन्मामध्ये ईश्वर तत्वाचा स्पर्श होण्यासाठी म्हणून मी 1 पाऊल तरी पुढे टाकीन, याच्यासाठी म्हणून कार्यरत असणं, स्वतःवर मेहनत घेण्याची तयारी ठेवणं, याला साधक वृत्ती असं म्हटलं. जनरली माणसं वेगवेगळे टॅग लावून घेतात स्वतःला, बरं वाटत असतं टॅग लावून घ्यायला. शिष्य हा एक टॅग आहे, आम्ही अनुग्रह घेतला, मग आता काही नाही, आम्ही असतो, गुरुपौर्णिमेला जातो आणि नमस्कार. भावा आणीला जायाचा, मंत्र घेतला गुरुचा, शिष्य झाला 2 दिवसाचा मंत्राकाराने. समर्थांनी आज ज्ञानेश्वरी आहे खरी चाललेली, पण समर्थांनी स्वामी असं म्हणत असत की ज्ञानेश्वर महाराज हे माऊलीचं हृदय आहे, त्यामुळे ते शिष्यांना फारच झोडत नाहीत, प्रेमाने अंजारत असतात. पण समर्थ हे बाबासारखे, ते 2 दणके घालूनच पुढे, त्याला माहिती आहे की हे पोरं प्रेमाने सुधारणारी नाहीत. त्यामुळे आईचं प्रेम पण आहे आणि बाबाचा धाक, दोन्ही गोष्टी आहे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीच्या अंतःकरणाने हा आज ना उद्या सुधारेलच असं आईला वाटतं, स्ट्रिक्ट ऍक्शन घेत नाही. आस्थेच्या महापुरी निघता ती कोटीवरी, म्हणजे देव हवा असं सगळ्यांनाच वाटत असतं. परी प्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला निघे, पण प्रत्यक्ष ईश्वर प्राप्त झाला असं क्वचितच एखादा माणूस असतो. कारण त्याच्यासाठी म्हणून स्वतःच्या अनेक गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवण्याची आवश्यकता असते. आमचं सगळंच सोडून आम्ही ईश्वराचं जीवन वाहून टाकू असं करता येऊ शकत नाही, आम्ही करू शकत नाही. आणि हट्टाने केलं तर फसगतच व्हायची शक्यता आहे. आतमध्ये जोपर्यंत वासना आहेत तोपर्यंत बाह्य त्याग करून त्याचा उपयोग. त्याला पांडुरंग शास्त्रीने असं म्हटलंय की अर्जुन सुरुवातीला गीतेमध्ये श्रीकृष्णाला असं म्हणतो की तू मला श्रेयस काय आहे ते सांग, श्रेयस काय आहे ते सांग. म्हणजे हे युद्धासारखं घोर कर्म माणसं मारायचं मला करायला लावू नकोस, त्यापेक्षा मला असं कर्म सांग की ज्याने मला ईश्वर जोडलं जाईल. 2 भाग आहेत, प्रेयस आणि श्रेयस. प्रेयस याचा अर्थ ऐहिक उन्नती, श्रेयस याचा अर्थ पारमार्थिक उन्नती. श्रेयस्कर काय आहे? तदेकम मोद निश्चित्य येणं श्रेयोहम आपणूया, ते मला निश्चित सांग. त्याच्यावर त्यांनी असं म्हटलं की अर्जुनाची प्रवृत्ती क्षात्र प्रवृत्ती होती, लढाई करणं हा त्याचा गुणधर्म होता. लहानपणापासून जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे तो धनुष्य घेऊन लढलेला आहे, स्वतःमध्ये पडून लढलेला आहे. त्यामुळे त्याला जर का असं सांगितलं असतं की हे युद्ध सोड आणि तू तपश्चर्येला जा, तर त्यांनी असं म्हटलंय की तो जंगलात गेला असता तरी तो हरणं मारत बसला असता. कारण आतमधली जी प्रवृत्ती आहे क्षात्र, ती त्याला कर्म करण्याशिवाय रोखू शकली नसती. तसं आमच्यामध्ये सगळं आमचं सांसारिक नीट चालावं ही स्वाभाविक प्रवृत्ती असताना ती नाकारून आम्ही आता संन्यस्तच होऊन जाऊ अशा प्रकारच्या भानगडीत राहू नये. कपाळी संसाराचे ओझे आधी आहेची सहज आहे. ज्ञानेश्वर महाराज संसाराचं ओझं वाटतं माणसाला, पण ते टाकून मग आता काय केलं तर संन्यास घेतला, मग ते बाजूला काढून दुसरं ओझं डोक्यावर ठेवलं, कसलं संन्यास नावाचं. म्हणून गीतेने ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज वापरताना जुनेच शब्द वापरलेत, पण ते अधिकाधिक शास्त्रीय पद्धतीने वापरले. नेयस्ස नित्य संन्यासी योन द्वेष्टीनं कामिष्यति, ज्याच्या मनात कुठल्याही प्रकारच्या आकर्षणांमधून कामना उठत नाहीत आणि कशाच्याबद्दलही द्वेष वाटत नाही, त्याला संन्यासी असं म्हणतात. मग तो कुठेही असो, 4 चौघांसारखा असो. जोग महाराज पुण्यामध्ये होते आणि पैलवान होते, म्हणजे उस्ताद होते, नगरकर तालमीचे ते गुरु होते तिथे.
आणि त्यांच्याकडे एक जण व्यक्ती आले. त्यावेळेला महाराजांच्या जेवणाचा वेळ होता आणि त्यावेळेला महाराजांचं जेवण पण पहिल्यांदा साजेसं असं होतं. तर पुरणपोळी आणि तुपाचा वाडगा घेऊन महाराज जेवायला बसले होते. आणि ते बघितल्यानंतर त्या व्यक्तीच्या मनात विकल्प आला आणि ते म्हटले की महाराज तुम्ही संत आणि अशा प्रकारे पुरणपोळी खाता. तर त्याच्यावर ते म्हणाले की सामान्य माणसं पुरणपोळी खातात आणि संत मग काय कडबा खातात. संत पण पुरणपोळीच खातात, पण एकदा खाऊन झाल्यानंतर काय पुरणपोळी होती असं नंतर चघळत बसत नाहीत. ते शब्द नाही येते पण म्हणून उपभोग सर्वथा त्याज्य अशातला भाग नसून ते करत असताना जे जे काही मला प्राप्त आहे ते ईश्वराचा प्रसाद म्हणून स्वीकार. मंदिरामध्ये गेल्यानंतर जरी आम्ही गोड शिरा खात असलो तरी तो ज्या भावनेने घेतो त्या भावनेने रोजचं अन्न ग्रहण करणं. म्हणून श्लोक वगैरे आधी म्हणणं जेवणाच्या आधी सगळं ठीक आहे. अन्नग्रहण म्हणजे हवन कर्म वगैरे आहे असं म्हणणं सगळं ठीक आहे, पण प्रत्यक्ष अन्न ग्रहण करत असताना त्याच्यामध्ये एक उपभोगाची प्रवृत्ती आतमध्ये असते. पहिल्याच घासाला मीठच नाही आहे असं म्हणून तोंड वाकडे ज्यावेळेला करतो उपभोग प्रवृत्ती आहे, मीठ नाही. त्याला तपश्चर्या म्हणजे काहीतरी फार वेगळं करायची गरज नाही. स्वामीजी असं म्हणत असत की असा नियम करावा की जेवणातले पहिले 5 घास ईश्वराचं नाव घेईन. कठीण आहे करून बघा. 5 घास नाही, थांबवतच नाही. पहिल्या घासानंतर असं वाटतं की आता पुढचं खाऊ. खूप भूक लागलेली आहे. गोंदवलेकर महाराजांकडे आले होते. त्यांनी नियम काय आहे, एक व्रत काय घ्या तर जेवणापूर्वी नाम घ्या, श्रीराम नाम घ्या. आणि तसं झाल्यानंतर ते तसं गेले आणि कित्येक काळ करत होते. आणि परत महाराजांकडे जेवणाला आले त्यावेळेला महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे दरवेळेला मी जेवणाआधी न चुकता नाम घेतो. बरं आहे म्हटले. आणि त्याच्यानंतर भोजनाची वेळ झाली त्यावेळेला महाराज गप्पा मारत बसले आणि पानं थंड होत चालली होती. आणि त्याच्यानंतर आता महाराजांनी घाई केली, चला पानं थंड होत आहेत लवकर घ्या. आणि असं म्हटल्यावर जेवायला सुरुवात केली. मग महाराज हळूच म्हटले मग आता रामनाम कधी संध्याकाळी घेणार. म्हणून मी करतो असं जोपर्यंत आहे तोपर्यंत अजून पुढे व्हायचं आहे बरोबर असं अर्थ आहे. 13 कोटी नामजप झाल्यानंतर राम भेटेल असं त्यांना विचारलं होतं आणि एका व्यक्तीने खरंच पूर्ण केला आणि झालं नाही म्हणून सांगायला आला. उत्तम शिष्य आहे खरा तर. गुरुनी सांगितलेलं करून बघितलं आणि त्याच्यानंतर होत नाहीये याच्यासाठी तो जागरूक आहे. तर त्याच्यावर 13 कोटी जप झाला. कुणी केला? मी केला. त्याचाच तर प्रश्न आहे. मी मावळून जाणं, वेगळेपणाने व्यक्तिमत्वानं उरणं, केवळ ईश्वर स्वरूपाशी संबंधित होऊन जाणं हे सगळ्या उपासनांचं सार आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून स्वतःचं सतत जाणवणारं व्यक्तिमत्व हे ईश्वर संबंधी करता करता तर आपला वेगळेपणा ईश्वरामध्ये विलीन होऊन जाणं याला योग असं म्हटलं जातं. म्हणून एरवी सर्वांच्या हृदयदेशी याचा अर्थ अंतःकरण. हृदयामध्ये याचा अर्थ इथे असा नव्हे, फिजिकल हृदय असा नव्हे. हृदय जर का अॅनाटॉमीमध्ये जर का डिसेक्शन केलं तर आत ईश्वर नावाचा कोणी सापडणार नाही. अंतःकरणात आहे. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी, मी आहे असं मला सतत जाणवत असतं. देव आहे का अशी माझी श्रद्धा आहे. मी कुठे बघितलं आहे. गुरु आहेत का तर मूर्तरूपाने असतील तर आहेत, पण ज्ञानेश्वर महाराज भावरूपाने आहे. पण मी आहे का? निसंदेह आहे. कसाही असेल मग तो खूप शहाणा आहे असं मला मी वाटतो, खूप बावळट आहे असं मी वाटतो, मी चुका करतो असं वाटतं, पण मी आहे. म्हणून एक ही जी जाणीव आहे की मी आहे ही सदोदित जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणसाच्या सोबत सदैव असते आणि तिच्यामध्ये बदल होत नाही. आणि भगवंत असं सांगतात तिथे की ही जी मी आहे, ही जी जाणीव आहे ते माझं स्वरूप आहे. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तुगामी. पण त्याच्याकडे लक्ष जात नाही. मग काय करायला लागेल? तरी संतांसवे बसता. संतांबरोबर राहायला पाहिजे. संतांची संगती मनोमार्गगती, आकळावा श्रीपती येणे म्हणते. संतांची संगती याचा अर्थ संत जिथे राहतात त्यांच्या शेजारीच आम्ही पण फ्लॅट बुक केला आणि ते जिथे जिथे फिरतात त्यांच्या मागोमाग फिरतो. असं जर फिरता आलं तर भाग्याची गोष्ट आहे. जनरली संतांचा सहवास असा प्रोलॉंग काळासाठी मिळत नाही. सदैव संतांचा जरी ते कितीही एक्सेसिबल असले तरी प्रत्येकाच्या भाग्यात जेवढं ठेवलेलं असतं तेवढाच काळ संत उपलब्ध होतो.
म्हणून संतांची संगती याचा अर्थ त्यांनी जे ग्रंथनिर्मिती केलेली आहे त्यांच्यामधून आम्ही संतांची संगती अनुभवतो. दासबोध वाचत असताना समर्थ माझ्याशी बोलतायत असा भाव ठेवून दासबोधाशी त्याच्याशी बरोबर वापरणं. श्रीधर स्वामी ज्यावेळेला व्यायाम करत सूर्यनमस्कार घालत त्यावेळेला समोर दासबोध ठेवून नमस्कार घालत. का तर गुरूंना नमस्कार पण होतोय, व्यायाम पण चाललेला आहे आणि गुरूंना नमस्कार पण होतोय, हा भाव. ज्ञानेश्वरी ऐकत असताना भगवंत ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वरूपात माझ्याशी बोलतायत अशा प्रकारे भाव ठेवणं, कॅज्युअली न राहणं. स्वामी माधवनाथांबद्दल स्वामींनी असं म्हटलं होतं की ज्ञानेश्वरी दासबोध हे ग्रंथ स्वामी माधवनाथ रेफरन्स बुक्स म्हणून वापरत नसत. कधीही ते उघडल्यानंतर किंवा तिथे समोर आल्यानंतर पहिला नमस्कार करायचा, उघडायचा, वाचून झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर पुन्हा नमस्कार करून ठेवायचं. काय पुस्तकासारखं ते पुस्तक आहे असेल, पण माझा भाव असा आहे की प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज तिथे आहे आणि असा भाव सांभाळणं ही खूप कठीण गोष्ट. तरी संतांसवे बसता याच्यामध्ये संतांबरोबर कायम राहणं याचा अर्थ त्यांनी जो बोध सांगितलेला आहे तो बोधाच्या चिंतनात राहणं, थोडंसं पाठांतर करणं. आम्हाला आठवतच नाही कारण वाचलेलंच नसतं, पण थोडंसं आम्ही सिलेक्शन करून ते वाचणं, थोडंसं पाठ ज्या वेळेला करतो त्यावेळेला आम्ही जे जे काही करत असतो त्यावेळेला संत आमच्यासोबत असतात. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरून या हे जे अभंग आहे तर त्याच्यावर गुरुदेव रानड्यांना एकदा ते पद चाललेलं होतं, कोणीतरी गात होतं आणि एक बुवानंतर निरूपण करत होते कीर्तनकार. तर गुरुदेव थोडंसं आश्चर्याने म्हणाले की स्वतःला आतमध्ये अनुभव नसताना हे याच्यावर बोलू तरी कसे शकतात. जिथे जातो तिथे तू माझा सांगाती. आपल्याला ईश्वर हवा असं वाटतं ते 24 तास आपल्याला नको असतो. स्वामी असं म्हणत असतात की माळकरी जो माणूस असतो वारकरी त्याला जर का काही वावगं वागायचं असेल तर त्या माळेचा त्याला त्रास व्हायला लागतो. तसं ईश्वर आमच्याबरोबर 24 तास आहे, कम्फर्टेबल नसतो. थोडा वेळ त्याने भेटावं जावं, पण त्याच्याबरोबर राहण्याचं जे व्यक्तिमत्व स्वतःचं उन्नत करून घेणं आहे त्याला परिसंतांचा वेळ बसता. त्यांच्या त्या गोष्टींमधून चैतन्याशी आमचा संपर्क जोडलेला जावा आणि अशा प्रकारे संतांच्या वाङ्मयाच्या संबंधित राहिल्यानंतर संतांचं पण वाङ्मय हे निसर्गाला धरून होतं. निसर्गातलेच कित्येक दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला आहे. ज्या वेळेला विश्वरूप दर्शन झालं अर्जुनाला त्यावेळेला नक्की काय झालं तर आपल्याला एवढंच वाटतं की सगळीकडे देव आहे असं त्याला एकदम अनुभव आला, मग तो घाबरला. तसं झालेलं नाहीये. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय प्रथम स्वरूप समाधान पावनी ठेला अर्जुन. त्याने डोळे मिटले, त्याला आतमध्ये पहिलं दर्शन झालं. स्वतःच ईश्वर स्वरूप आहे, स्वतःमध्ये ईश्वर स्वरूप आहे असं दर्शन झालं आणि त्याच्यानंतर डोळे उघडल्यानंतर तो सगळीकडे आहे असा भाव निर्माण झाला. म्हणून याच्यामध्ये हे सूक्ष्म गोष्ट सांगायची आहे की ईश्वर असा इकडे बघू तिकडे बघू करून दिसत नसून त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तो आतमध्ये पहिल्यांदा घ्यावा लागतो आणि मग त्याचा परिणाम म्हणून सर्वभूतस्थम आत्मानं सर्वभूतानीची आत्मनी. पण त्याच्यामध्ये आधी आतमध्ये तो अनुभव येणार. म्हणून प्रथम स्वरूप समाधान असं म्हणत असताना तर अर्जुनाला ज्या वेळेला ते दर्शन झालं त्यावेळेला तो कसा हेलावला तर त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की वार्षिये प्रथम दशे ओवळली या शैलांचे सर्वांग जैसे. वार्षिये प्रथम दशे याचा अर्थ पहिलाच ज्या वेळेला वर्षा ऋतूमधला पाऊस पडतो तोपर्यंत तो सगळा डोंगर प्रकाश दिसतात, सगळं उन्हाळ्याने करपून गेलेलं असतं आणि त्याच्यानंतर पहिला पाऊस पडल्यानंतर ते ओहळ सगळे नदी पावसाचे धबधब्याच्या रूपाने खाली वाहिल्यानंतर ते शैल म्हणजे पर्वत असे स्नान केल्यासारखे प्रसन्न दिसतात आणि तसा आणि मग काय होतं तर जी बीजं त्याच्यामध्ये पडलेली असतात त्यांना थोडे थोडे अंकुर उमटायला लागतात. पूर्ण हिरवळ झालेली नसते पण थोडं 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 ओलावा आणि तो मध्ये मध्ये ग्रीनरी असं जे दिसतं तसा ते दर्शन घेतल्यानंतर अर्जुन त्याच्या अंगावर रोमांच आले. म्हणजे काय झालं तर हे असं झालं. वार्षिये प्रथम दशे ओहळली शैलांचे सर्वांग जैसे बिरुडे कोमलांकुरी तेसे रोमांच झाले. आणि दृष्टांत वापरलाय की माझी सापडलेनी अलीकुळे. अली म्हणजे भुंगा. भुंगा जर का कमळामध्ये गेला आणि कमळामध्ये नदीमध्ये ते कमळ उमललेलं आहे, तो मधुसेवन करतो आहे आणि संध्याकाळ झाल्यानंतर कमळाच्या पाकळ्या बंद झाल्या, तो आत अडकला. आता
तो बाहेर पडायचा प्रयत्न करतोय, त्यामुळे ती कमलकळी हलते. ती जशी हलते तसा माझी सापडलेली अलीकुळे जळावरी कमलकलिका आंदोळे, तेवी आतुलिया सुखोर्मेचे नि बळे बाहेरी कापे. आतमध्ये सुख एवढं झालेलं आहे की तो बाहेर कापतोय. म्हणून अर्जुनाचं एक ट्रान्सफॉर्मेशन आहे. सुरुवातीला त्याला रडू येते म्हणून तो कापतोय. सिदंती मम गात्राणी असं तो म्हणतोय. आणि विश्वरूप दर्शन झाल्यानंतर सगळीकडे ईश्वरच भरून आहे या सुखोर्मेने तो कापतो. आणिक स्तुतीही नाठवे, त्याला काय बोलावं कळत नाहीये सगळीकडे तो ईश्वर भरल्यानंतर. आणि निवांतूही न बैसवे, पण बोलल्याशिवाय राहत नाही. ज्ञानाचा परिणाम आहे हा, ईश्वर दर्शनाचा परिणाम आहे की सुख आतमध्ये एवढं आहे की शांत बसवत नाहीये, पण बोलायला शब्द सापडत नाही. अशा प्रकारे ते नेणे कैसा प्रेम भावे गाजोची लागे. अशा प्रकारे ती व्यक्ती ईश्वर दर्शनानंतर होऊन जाते. गुरुदेव रानडे ज्या वेळेला त्यांच्या नेमातून उठत असत त्यावेळेला मोठ्याने नारायण नारायण असा गजर करत असत चढत्या स्वरात. आणि अतिशय आनंदाने ते बाहेर ज्यावेळेला एकदा फेऱ्या घालत होते, त्यांच्या त्या नुसत्या चालण्याकडे बघून त्याच्यावर एकाने त्याच्यावर नाव दिलं होतं आनंद परवश अंतःकरण. माणूस दुःख परवश होतो, आनंद मावत नाहीये. आनंदाच्या पोटी साठविल्या आम्हा पोटी. हे सगळ्या संतांचं जे वाङ्मय आहे एकच अनुभव सांगताय. त्यांची भाषा वेगळी वेगळी आहे, पद्धत वेगळी वेगळी आहे, पण जे सांगायचं आहे ते एकाच अनुभवाबद्दल बोलतायत. आणि तो अनुभव स्वतःच्या आतमध्ये ईश्वराचं अनुसंधान केल्याने प्राप्त होतो. परी संतांसवे वसता याचा अर्थ संतांच्या वाङ्मयाच्या रीतीने आणि त्यांनी जी उपासना सांगितली ती समजून घेऊन करण्याने संतांच्या सहवासात आम्ही राहतो. संतांसवे वसता योगज्ञानी पैसता. योग याचा अर्थ अशा प्रकारे ईश्वराशी जोडलं जाणं. बाहेर वेगवेगळ्या वेळेला आम्ही नामाच्या सहाय्याने ईश्वराशी संबंधित होऊन राहू शकतो. त्याप्रमाणे एकांतात घेतलेलं नाम हे ध्यानाकडे नेतं. म्हणून नामस्मरणाचा जो समास दासबोधामध्ये घेतलेला आहे, स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे. ह्याच्यामध्ये स्मरण नामाचे करावे असं म्हटलेलं असून स्मरण देवाचे करावे असं म्हटलेलं आहे. नाम एका बाजूला चाललेलं आहे आणि लक्ष कुठेतरी चाललेलं आहे. याला भक्ती असं म्हणता येत नाही, ते एक यांत्रिक पद्धतीने चाललंय. तसं झालं तरी चालेल, पण थोडंसं लक्ष देऊन ज्याचं नाम आहे, जो नामी आहे, नामामागे असलेला, त्याच्याकडे म्हणून लक्ष ठेवून राहिल्यानंतर स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे नामस्मरणे पावावे समाधान. एका शब्दात परमार्थ म्हणजे काय? समाधान असं गोंदवलेकर महाराजांनी व्याख्या केली. धी म्हणजे बुद्धी, ती ईश्वराशी एकरूप होऊन जाणं, त्याला समाधान असं म्हटलेलं आहे. समाधान याचा अर्थ वेगवेगळे विषय उपभोगून त्याच्यामधून जे बरं वाटतं त्याला समाधान म्हणत नाही अध्यात्मामध्ये. स्वामी माधवानंदांकडे अनेक लोक येत असत. त्यांचं कापडाचं दुकान होतं पुण्यामध्ये, सदाशिव पेठेमध्ये त्या काळामध्ये. आणि वेगवेगळ्या संप्रदायाचे लोक, वेगवेगळे शिष्य साधक लोक येत असत. आणि त्याच्यामध्ये एक जण आला आणि तो म्हटला की दासबोधामध्ये काय सांगितलं हे मला कळलंय. काय सांगितलंय म्हणाले? समाधान कसं प्राप्त करावं हे सांगितलं. कसं प्राप्त करावं सांगितलंय असं त्यांनी प्रश्न केला. तर त्याच्यावर त्यांनी म्हटलं की दही वडे खाल्ल्यामुळे समाधान होतं असं दासबोधामध्ये समर्थन आहे. का तर शेवटी एक जो समास आहे त्याच्यामध्ये समर्थांनी अख्ख्या भारतचं भ्रमण केल्यानंतर वेगवेगळ्या देवस्थानांचं, बहुदेवस्थान नावाचा समास आहे की सगळ्या देवस्थानांचं वर्णन केलं आणि त्याच्यामध्ये तिथे काय काय चालतं हे सगळं लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये हा भाग येतो की धन्य भीम गोलांगोळा कोरवड्यांच्या उदंड माळा दही वडे खाता सगळा समाधान होय. म्हणजे त्या देवाच्या ठिकाणी प्रसाद म्हणून दही वडे असतात. तर त्याच्यावर स्वामी म्हटलं की दही वडे खाल्ल्याने समाधान होतं हे मान्य आहे, पण तेवढंच जर का सांगायचं असतं तर बाकीचा दासबोध लिहायची गरजच नव्हती. एका वाक्यात संपला. समाधान याचा अर्थ शंकराचार्यांनी त्याचा अर्थ हा केलेला आहे. समाधान याचा अर्थ ईश्वर तत्वाशी एकरूप होऊन जाणे, चित्ताचं लालन करणे म्हणजे समाधान. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये तूप ओतलं तर तो अग्नी म्हणजे अग्नी विझवायचा आहे, तर आता पाणी ओताल्याऐवजी तूप ओतलं तर तो अग्नी विझण्याऐवजी आणखीन भडकतो. त्याप्रमाणे सगळं एकदा बघून घेऊ आणि मग शेवटी रामनामाला लागू असं होऊच शकत नाही. सगळं एकदा बघून भागतच नसतं. असं जर खाल्लं असतं तर आम्ही एकदा खाऊन चुकी झालो असतो. आम्हाला रोज लागतं आणि त्याच टेस्टचं लागतं, किंबहुना जास्तीच टेस्टचं लागतं. कालच्या एवढी मजा आली नाही असं वाटतं.
म्हणून हे सगळं एकदाच बघून घेऊ असं संपणार नाही. त्याच्यामधून विवेकाचं सहाय्य घेऊन आतमध्ये स्वतःच्या राहायची प्रॅक्टिस करणं, याला ज्ञानेश्वर महाराजांनी योगज्ञानी पैसता असं म्हटलं. की त्या ज्ञानाला एक उद्देश आहे म्हणून आत्मदर्शन योग असा जो शब्द वापरला आहे. आत्म याचा अर्थ आपण स्वतः, आपलं मूळ स्वरूप ते शुद्ध आहे. जरी का आम्ही व्यक्तिमत्वाच्या अंगाने वेगवेगळ्या जरी असलो, जसं सूर्याचा प्रकाश हा वेगवेगळ्या ठिकाणी जलाशयांमध्ये पडतो, तो नदीमध्ये पडला तर वेगळ्या प्रकारचं प्रतिबिंब दिसतं, एखाद्या डबक्यामध्ये पडलं तर वेगळं दिसतं, पण सगळीकडचा प्रकाश हा प्रकाश म्हणून एकच आहे. वेदांतामध्ये सारखा दृष्टांत वापरला जातो, घटाकाश आणि मठाकाश. म्हणजे ह्या सगळ्या खोलीमध्ये असलेलं आकाश आणि एका तांब्यामध्ये असलेलं आकाश, आकाश म्हणून सारखंच आहे. तसं चैतन्य म्हणून जगामध्ये असलेलं चैतन्य आणि माझ्यामध्ये असलेलं चैतन्य हे तत्वदृष्ट्या सारखं आहे. म्हणून तत्वदृष्ट्या मी जर का त्याचा अनुभव माझ्या आतमध्ये घेतला तर सगळीकडे तोच अनुभव ईश्वर आहे असा अनुभवाला प्राप्त होईल. अशा प्रकारे स्वपाशी स्वरूपानुसंधान म्हणून सदा सदरूपानुसंधान, ह्याची भक्ती, ह्याची ज्ञान, ह्याची स्वामी स्वरूपानंदांनी म्हटलंय. किंवा भक्तीची व्याख्या जी शंकराचार्यांनी केली आहे, मोक्ष कारण सामग्र्या भक्तिरेव गरीयसी. मोक्ष पाहिजे असेल तर मोक्ष याचा अर्थ मृत्यूनंतर काहीतरी प्राप्त होणार नसून आत्ताच ज्ञानमय अवस्था प्राप्त करून घेणं, ईश्वर स्वरूप होऊन जाणं म्हणजे मोक्ष. आणि ते प्राप्त करून घेण्याची मुख्य गोष्ट कुठली? भक्ती. मग भक्ती म्हणजे काय? स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते. स्वतःच्या मूळ स्वरूपाचं अनुसंधान ठेवणं, ते जिथे जिथे शक्य आहे तिथे ठेवतं. काही संतांनी हे स्पष्टता सांगितलं, जसं रमण महर्षी, फाइंड आउट हू एम. बाकी काही करू नका. मी कोण आहे, मी कोण आहे साहेत धरुनी पाहता देहातीत अवलोकिता नेमस्त स्वरूपची होय. एका ठिकाणी बसून ठाईची बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा. ह्याच्यामधून सगळे संत एकच सांगतात की ज्या ज्या उपासना करता आहात त्याच्यामधलं मुख्य भाग काय आहे तर नाम हा मुख्य भाग आहे. आपले पण जसं आपल्या नावात असतं तसं देवाचं देवपण त्याच्या नामात असतं. गोंधळेकर महाराजांनी म्हटलंय की मला हाक मारायची असेल तर माझं नाव घेतल्यानंतर मला कळतं की मला हाक मारली, तसं देवाचं नाव घेतल्यानंतर देवाला कळतं की त्याला हाक मारली गेली आहे. मग ते बोबड्या भाषेत बोललं तरी चालेल. स्वामी विवेकानंद ज्या वेळेला दक्षिण भारतामध्ये फिरत होते त्यावेळेला एका मंदिरामध्ये, प्रसिद्ध मंदिरामध्ये गेलेले होते आणि तिथे ते पुजारी लोक होते. ते पुजारी लोक बाहेर आल्यानंतर स्वामींबाशी असं म्हणाले की आम्ही जे देवाच्या आसपास राहणारे लोक आहोत शरीराने, त्यांना कधीही ईश्वर प्राप्ती होणार नाही. म्हणजे होणार नाही असं फॅक्ट नाही आहे, त्यांनी तो भाव मांडलाय आपला. कारण आम्हाला न कळणाऱ्या भाषेमध्ये देवाशी बोलत असतो. ज्या स्तोत्रांचा अर्थ माहीत करून घेत नाही त्याच्याशी बोलत राहतो. त्यापेक्षा जे आमच्या भाषेत बोलता येईल ते देवाशी बोलणं काय प्रॉब्लेम आहे. अशा प्रकारे सख्य देवासी करावे, हितगुज दयासी सांगावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे. अशा प्रकारे देव म्हणजे आपला प्राण, प्राणासी न करावे निर्वाण, परमप्रीतीचे लक्षण ते हे ऐसे असे. सखा मानावा भगवंत, माता पिता गणगोत, विद्या लक्ष्मी धन वित्त सगळं परमात्मा. असं मनात येत नाही पण थोडा वेळ तसं धर मनात. आणि अशा प्रकारे राहताना सगळीकडे देव पाहत असताना माझ्या आतमध्ये असलेल्या ईश्वराचं मी अनुसंधान करेन. कशाच्या साह्याने करेन? एका ठिकाणी बसून करेन. म्हणून नामस्मरण हे लोकांतामध्ये कधीही करण्यासारखी उपासना आहे. आणि त्याच्याबरोबर काहीच न करून प्राणी रामनाम जपे वाणी तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ताला की सांभाळी. काहीच न करून याचा अर्थ बाकीचे सगळे व्यवहार बंद करून एका ठिकाणी बसून शांतपणे आपल्याला ज्या आसनामध्ये बसायला जमतं त्या आसनामध्ये. म्हणून योगासन याचा अर्थ सहजासनामध्ये महाराज बसलेले दिसतात, संत बसलेले दिसतात, त्यांच्यासारखं आम्हाला बसता आलं तर छानच आहे. पण नाही बसता आलं, आम्ही जिथे कुठे असो शांतपणे, शरीर हलकं आहे, झोप आलेली नाहीये, खूप जेवण झालेलं नाहीये, अशा प्रकारे ज्या वेळेला उत्साही आम्ही आहोत त्यावेळेला शांतपणे एका ठिकाणी बसून श्वास घेताना आणि सोडताना नाम अंतःकरणात ठेवणं. कुठलं नाम घेऊ? बाकी कुठलं घ्यायची इच्छा नसेल तर ओम म्हण. ओम इथे एकाक्षरम ब्रह्म व्याहरण नाम अनुस्मरण इथे देत. म्हणून आम्ही कुठल्या संप्रदायाचं असलो, कुठलाही गुरूंचे फॉलोअर असलो तरी ओम या नामाला कोणाचाही विरोध नाही. ओम या नामाने सर्वात छोटं नाम एकाक्षरम ब्रह्म असं जे म्हटलं जातं, त्याच्या साह्याने गुरुमध्येच्या ठिकाणी म्हणजे इथे लक्ष केंद्रित करून इथेच का करायचं, इथे का नाही करायचं? कारण इथे लक्ष ठेवल्यानंतर बाकीचे विचार लवकर कमी होतात. म्हणून
आणि तिथे आज्ञाचक्र असं योगाच्या भाषेमध्ये आहे असं म्हटलं जातं. या भागामध्ये लक्ष केंद्रित ठेवून राहणं याला योगामध्ये चिदाकाश असं म्हटलं जातं. इथे त्याचा अनुभव येतो ईश्वर तत्वाचा. मीच तत्वस्वरूप आहे असा अनुभव प्रत्यक्षतः येतो असं सर्व संतांनी गॅरंटीने सांगितलं. ते समजून घेऊन करण्यासाठी म्हणून तिथे लक्ष ठेवून बसणं आणि बाकीचा कुठलाही विचार न करणं. आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिदपि चिंतेत. किती वेळ करावं? जमेल तेवढा वेळ करावं. 10 मिनिटं केलं, 15 मिनिटं केलं, पाऊण तास केलं, हळूहळू बैठक व्हा. तुकाराम महाराजांनी म्हटलंय की 9 महिन्यांचं मूल एकदम आईच्या पोटात ठेवलं तर तिला जागा होणार नाही, पण ते पहिल्यापासून हळूहळू स्वतःला वाढत जागा करत जातं आणि अख्खं 9 महिन्याचं मूल पण आईच्या पोटात बसतं. तसं आमच्या दिवसभराच्या शेड्यूलमध्ये आम्हाला उपासनेला वेळ नाहीये. काजे या मनाचे एकनिके जे देखील गोडीची या ठायासो. मनाचा एक वर आहे की त्याला जर का गोडी लागली तर ते पुन्हा पुन्हा सोकावतं. तसं निमित्त करून उपासना करणं, नाम घेणं, असं करता करता 2 मिनिटं 5 मिनिटापासून सुरुवात करून एका ठिकाणी शांतपणे बसून भ्रूमध्याशी लक्ष केंद्रित करून बाकी काहीही विचार न करता मग कसा मोक्ष होईल, कसा तो देव मला येईल विचार करू नका. कारण त्या इमॅजिनेशनमध्ये कितीही तू राहिलास तरी ते तसं होत नसतं हे तुला नंतर कळायला. स्वामी माधवनाथांनी एकदा स्वामीजींना असं विचारलं होतं की ध्यान का करावं, तर त्याच्यावर स्वामी शांत बसले शिष्यभूमिकेत. तर त्याच्यावर माधवनाथ स्वामींनी थोड्या वेळाने स्वतःच उत्तर दिलं, आपलं ध्यान लागत नाही हे कळायला ध्यान करावं. कारण ते कळणार कसं लागत नाही आपलं. लोक काय काय लिहित असतात आणि त्याच्याबद्दल वाचत असतात की ध्यान हे करायचं नसतं, ध्यान हे लागलं पाहिजे. लागतच नाही असं कसं लागेल? हे म्हणजे असं म्हणणार काय आहे की पोहायचं शिकायचं नसतं, पोहता आलं पाहिजे. बुडालाच होईल म्हणून काही काळ ते करायला लागेल. करता करता सवयच्या वेळेला होईल त्यावेळेला ते आता जसं सायकल शिकत असताना माणूस सुरुवातीला धडपडतो, इकडे बॅलन्स ठेव, आधी साईडला 2 व्हील लाव, काढता काढता हळूहळू मग तो युज टू झाल्यानंतर गप्पा मारत मारत पण सायकल चालवू शकतो. त्याप्रमाणे उपासनेचं कर्म अंगवळणी पडत चालल्यानंतर आता उपासना घडते आहे. राम हमारा जप करता है हम बैठे आराम. कबीर. खूप उंचीची अवस्था, हे आपण आपल्याला लावून बघायचं कारण नाही, पण सांगायचं हे आहे की कुठलीही गोष्ट सवय लावता 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 या काजे या मनाचे एकनिके जे देखील गोडीची या ठाया सोके म्हणून अनुभव सुखाची कौतिके दावीत जायचे. बळीये इंद्रिय येती मना. ही इंद्रिय बलवान आहेत, ती ऐकत नाहीत. हे एरवी आपल्याला वाटत नाहीत आपली इंद्रिय बलवान आहेत. 5 मिनिटं काहीही विचार न करता शांत बसून बघा, कळतं की ती बलवान आहे आतमध्ये, अंतःकरण. कशाचा विचार करायचा नाही हे ज्या मी विचार करतो, मी कशाचा विचार करणार नाही, मग सगळ्याचे विचार मनात आहेत. जोपर्यंत तसं काही नसतं तोपर्यंत बरं चाललेलं असतं. किती बलवान आहे तर त्याच्यावर त्यांनी असं म्हटलं होतं की तुम्हाला हे ठरवावं लागतं की मी कशावर लक्ष ठेवून राहणार आहे. ते जोपर्यंत ठरलेलं नाही तोपर्यंत कशावर लक्ष ठेवायचं नाही ह्याच्यावर लक्ष ठेवलं तर मात्र मन सारखं त्याच्याकडेच जाईल. तो उदाहरण मे बी तुम्ही ते ऐकलेलं पण असेल की एकाने गुरूंनी शिष्याला असं सांगितलं की पुढची 5 मिनिटं मनामध्ये माकड हा शब्द येता कामा नये. तोपर्यंत त्याच्या मनात तो नव्हताच, पण आता काय येता कामा नये माकड. ते जे कृष्णमूर्तींनी असं म्हटलंय की व्हॉट एव्हर यू डू द मंकी इज देअर इट सेल्फ. म्हणजे स्वतः व्यक्तिमत्व त्याला त्यांनी मंकी असं म्हटलं. ते माकड आतमध्ये उड्या मारत राहणार. म्हणून गोंदवलेकर महाराज जे म्हणतात की काय सोडावं याच्यापेक्षा काय धरावं याच्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि तसं संसार सोडायचा अशातला भाग न ठेवता ईश्वर जोडायचा आहे हा भाग. वैराग्य याचा अर्थ रामकृष्ण परमहंस असं करत असत की वैराग्य म्हणजे जगाबद्दल विराग असं नसून ईश्वराबद्दल अनुराग आणि जगाबद्दल व्यवहाराबद्दल विराग. ईश्वराबद्दल अनुराग म्हणजे प्रेम वाटणं, काही नको असताना तुझ्यासाठी म्हणून तू मला येऊन भेट असं अंतःकरणाने प्रेमाने त्याच्याशी वागणं. स्वामी त्याला एक खूप छोटी उपासना सांगत असत की रोज देवापुढे नमस्कार केल्यानंतर अनेक गोष्टी मागाव्याशा वाटतात आणि त्या मागत असल्यानंतर मागणार तरी कोणाकडे, त्याच्याकडेच तर मागणार. पण सगळं मागून झाल्यानंतर एक नमस्कार तरी असा कर की काही नकोय आता असं. त्यांनी एक छोटा मंत्र तयार केला होता, म्हणजे अजूनही तो सांगितलं जातो की मी कोणी नाही, माझं काही नाही, मला काही नको असं म्हणायचं. तूच सर्व काही आहे, सर्व काही तुझंच आहे, तुझी इच्छा ती माझी इच्छा असं म्हणायचं.
त्याच्यामध्ये पण ते असं गमतीने म्हणत असत की मी कोणी नाही हे आपल्याला लोक दाखवून देतच असतात पदोपदी. पटत नसेल तर सरकारी ऑफिसमध्ये जाऊन यायचं, तिथे दाखवतात तू कोणी नाहीस. मी कोणी नाही हे पटत असतं. माझं काही नाही थोडंसं जड होतं म्हणायला, आणि मला काही नको हे म्हणणं तर जास्तीच अवघड आहे. त्याचं गमतीने म्हणत असत की देव एरवी काही ऐकत नाही, पण हेच वाक्य ऐकलं तर काय घ्या मला काही. आणि मग पुढे तूच सर्व काही आहे, सर्व काही तुझंच आहे, तुझी इच्छा ते माझी इच्छा, असं म्हणून काही काळ शांत बसून उपासना करणं, देवासाठी म्हणून देवाला हाक मारणं. त्याच्यामध्ये तो देव म्हणजे तरी कुठे आहे, आपल्या आतमध्ये आहे चैतन्य स्वरूपात. म्हणून बाहेर कुठेतरी शोधायचा प्रयत्न न करता आतमध्ये त्याला शोधायचा प्रयत्न करणं, त्याला ध्यानयोग असं म्हटलं जातं. आणि कुठल्याही गोष्टीचा हे विरोधी नाही, इतर उपासना टाकून हे करा अशातला भाग नसून सगळं करा. त्याच्याबरोबर अनुभव हवा असेल तर ध्यान करायला पाहिजे. बेलसरे महाराजांनी एकदा हे म्हटलं की तुम्हाला ईश्वराचा अनुभव हवा असेल तर ध्यानच करावं लागतं. कारण व्यक्तिमत्व स्वतःचं जोपर्यंत मावळत नाही तोपर्यंत शुद्ध चैतन्य तुमच्यामध्ये अंतःकरणामध्ये येणार नाही, प्रकाशित होणार नाही. म्हणून ईश्वर कुठून तरी बाहेरून गणपतीची जशी प्रतिष्ठापना करतात तसा आणून आमच्या अंतःकरणात बसवायचा नाहीये, तो आतमध्ये आहेच. आमचं अंतःकरण शुद्ध झालं ते तर मोक्ष देईल ज्ञान, येथं कीर नाही आन परी ते थारे ऐसे मन शुद्ध व्हा. ज्ञानेश्वर की ज्ञानाने मोक्ष होईल यात काही प्रश्नच नाहीये. सगळीकडे ईश्वर आहे, माझ्या अंतःकरणात पण तोच आहे असं मी ज्या वेळेला म्हणत असतो हे ज्ञानाचंच बोलणं आहे. पण ते अनुभवाला येऊन ते स्थिरावायलासाठी म्हणून अंतःकरण शुद्ध नसेल तर तो बोध हा लगेच निघून जातो. स्वामी माधवनाथांच्या प्रवचनांना ज्यावेळी लोक येत असत त्यावेळेला ते असं गमतीने म्हणत असत की इथे बरं असतं प्रवचनाच्या हॉलमध्ये की सगळं सोहम तत्वस्वरूप आहे, पटलेलंच आहे. आणि बाहेर गेल्यानंतर चप्पल उलटी पडलेली दिसली की बोध पण उघडा पडतो, लगेच मूड जातो. तसा संतांचा जात नाही. ते जिथे कुठे असतात ते ईश्वराला बरोबर घेऊन असतात. अशा प्रकारची सदैव प्रसन्नता, देखील अखंडित प्रसन्नता, आतिचेत चित्ता, तेथं रेगडे नाही समजता संसार दुःखा, जैसा अमृताचा निर्झरो. एखाद्याच्या आतमध्ये पोटामध्ये, आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं, पण त्याच्या आतमध्ये अमृताचा निर्झरू, जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जेठरू, तया क्षुधे दृश्याचा अडदरू कहीची नाही तैसे हृदय प्रसन्न होय. एखाद्याच्या पोटामध्ये जर का अमृताचा निर्झरच असेल तर त्याला कधी भूक तहान लागणारच नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत आहे, त्यामुळे तो अगदी अल्टिमेट आहे. आणि तो भूक लागल्यानंतर अमृत आता सेवन करून तो जिभेवरून आत जाईल एवढा पण वेळ ज्ञानेश्वर महाराज देत नाहीत. आतच आहे अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जेठरू, तया क्षुधेत रशेचा अडदरू कहीची नाही तैसे हृदय प्रसन्न होय. तरी दुःख काहीचे काय आहे ते तर अपेसी बुद्धी राहे परमात्मा रूपी. म्हणून काही झालं तरी विषण्ण होऊ नका असं स्वामी रूपांतरी म्हटलं. ही कल्पांती ही खिन्न होऊ नये. काही झालं तरी एक शांत मी माझ्या आतमध्ये असतो, ज्याला हे कळत असतं की शांत राहायला पाहिजे. ते जे स्थिर स्वरूप आहे स्वतःचं त्याच्याकडे लक्ष देऊन राहणं, त्याच्याच रूपाने ईश्वर आतमध्ये आहे. आणि त्याचा वेध घेतल्यानंतर जो सगळीकडे भरलेला परमात्मा आहे तो माझ्यामध्ये तत्वतः अनुभवायला येतो. रामकृष्णाचा दृष्टांत देत असत की गंगेला स्पर्श करायचा असेल तर गंगा जिथून उगम पावली हिमालयात आणि जिथे उपसागरात जाऊन मिळाली तर सगळीकडच्या पाण्याला स्पर्श करावा लागत नाही. एका ठिकाणी कुठेही स्पर्श झाला तरी गंगेलाच स्पर्श होतो. तसं सगळीकडे ईश्वर आहे असं म्हणून सगळीकडे स्पर्श करत बसायची गरज नाही. आतमध्ये तो आहे, आतमध्ये स्पर्श झाला की ईश्वराला स्पर्श झाला त्यालाच आत्मज्ञान असं म्हटलं. म्हणून दर्शन हा शब्द दृश्यनिष्ठ आपले अनुभव असतात. आपला कुठलाही अनुभव डोळ्यांनी पाहण्यावर आपल्याला सगळ्यात जास्त विश्वास असतो, कानाने ऐकल्यावर तेवढा नसतो. पण प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी मी पाहिलंय त्याला खोटं बोलताना, ह्याच्यामध्ये सगळा अनुभव माणसाचा जो असतो डोळ्यांवर माणसाचा प्रचंड विश्वास आहे. स्वतःचे दृश्य पाहिजे असतं. म्हणून देव पाहण्याची आम्हाला इच्छा आहे, पण ते पाहणं या स्वरूपातून नसून जसा या डोळ्यांना तया पाहता चर्मचक्षीनं लक्ष्य असं म्हटलंय. ह्या डोळ्यांनी तो दिसणार नाही, मग ज्ञानचक्षूंनी पाहणं म्हणजे बुद्धीने समजून घेणं. म्हणून जे जे कोणी मला शरण येतात त्यांना मी काय देतो, तुझा मी बुद्धियोगमतम असं गीतेने म्हटलं. त्याला बुद्धीने माझा अनुभव कसा घ्यायचा हे ज्ञान त्यांना समजावून देतो आतमधून. म्हणून दर्शन याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे व्याख्या केल्यात, देखीचे ना न देखीचे ऐसी जे दशा उपजे. पाहतोय
पण डोळे मिटलेले आहेत, आतमध्ये ध्यान करत असताना पण मी काहीतरी पाहतोय असा भाव राहतो. देखीजे पण काही पाहत नाहीये, देखीजे न देखीजे ऐसीजे दशा उपजे, असा रीतीने पाहतोय आणि पाहत नाहीये अशा प्रकारचा एक भाव अंतःकरणात निर्माण होतो. ऐसीजे दशा उपजे ते दर्शन माझे साचवणारे, तिथे आतमध्ये प्रकट होते. आणि याचं जे माध्यम आहे हे प्रकट होण्याचं ईश्वर तत्व अंतरांगामध्ये, ते स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव मी आहे असं जे मला वाटतं त्याला स्वसंवेद्या. ओम नमोची आद्या जय जय स्वसंवेद्या स्वसंविद. या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी हे स्पष्ट करून दिलेलं आहे. ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेश, तूच देव आहेस माझ्या आत्ममध्ये, दुसरा कोणी बाह्य तो नाहीये. अशा प्रकारे जे ज्याला आम्ही भक्ती समजतो, ज्ञानी येते स्वसंवित्ती. स्वसंवित म्हणजे मी असल्याची जाणीव. शैव म्हणती शक्ती, काही लोक त्याला शक्ती म्हणतात, आम्ही परमभक्ती आपुली म्हणतो, आम्ही त्यालाच परमभक्ती म्हणतो. म्हणून भक्ती याचा अर्थ अंतःकरणावर प्रेमाचा उचंबळ आमच्या नाही येत फारसा, नको येऊ देत, पण मी आहे हे जाणीव अंतःकरणात सदोदित आहे, त्याला धरून राहा. ईश्वर तत्व स्वरूपच आहेस अनुभवात्मध्ये. प्रत्येक गोष्ट ही आहे असं गोंधळकर महाराजांनी असं म्हटलंय की देव आहे, झाडं आहे, डोंगर आहे, फुलं आहे, हे सगळ्यामध्ये माणूस आहे, मी आहे. याच्यामध्ये एक कॉमन फॅक्टर काय आहे हे कॉमन फॅक्टर आहे. अस्तित्व हा कॉमन फॅक्टर आहे. या असणेपणाच्या गुणाला मी नाम असं म्हणतो. नाम कोणाचं घेतोय? जो आहे त्याचं घेतोय. माझ्या स्वरूपाने मी तो देव आहे म्हणून देव असं वेगळं म्हणण्याची पण आवश्यकता नाही. मी आहे. अ ट्रेस ऑफ ड्युअलिटी स्टील एक्झिस्ट. गुरुदेव दत्तांनीच म्हटलंय की द्वैत राहतं, देव आणि मी वेगळेपणाने राहतो. ज्या वेळेला मी असं म्हणतो की मीच ईश्वर स्वरूप आहे, त्यावेळेला मी एक आहे आणि ईश्वर एक आहे, अशा प्रकारचा एक वेगळेपणाचा भाव राहतो. अ ट्रेस ऑफ ड्युअलिटी स्टील एक्झिस्ट वेन सेल्फ इज कन्सिडर्ड ॲज गॉड, बट दॅट ड्युअलिटी ऑल्सो व्हॅनिशेस वेन सेल्फ इज कन्सिडर्ड ॲज सेल्फ. की स्व मीच असं धरून राहा, शुद्ध जाणीवेच्या भागामध्ये राहा आणि ते अनुभवताना तुझ्या असं लक्षात येईल की ते माझं जे असणं आहे ते ईश्वराचाच प्रकाश आहे. म्हणून अर्जुन पण न घेता मी ऐसे जे अपंडूस होता उठत जसे तदा तयाचे रूप, हे अर्जुनाला सांगितलेलं आहे की तुला जे वाटतं आहे की मी अर्जुन आहे, कुंतीचा पुत्र आहे, लढाई करणार आहे, शूर आहे, हे सगळं काय आहे? अर्जुनपण आहे. तसं आपलं नाव घेतलं तर आपलं नाव घेऊन सांगितलं असतं की तुला जे वाटते मी अमुक 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 आहे, हे सगळं महाराजांनी एकाने विचारलं की आत्मज्ञान म्हणजे काय, हेच उत्तर दिले त्यांनी. तर त्यांनी असं म्हटलंय आज जे आपल्याला जे मी आहे असं वाटतं ते सगळं सोडून दिल्यानंतर जे उरतं आत्मज्ञान. तसं अर्जुनपण न घेता मी अर्जुन आहे हा भाव तू टाकून दे, तसं मी अमुक आहे हा भाव टाकून दे, केवळ मी आहे याच्यावर लक्ष ठेवून राहा. अर्जुनपण न घेता मी ऐसे जे पण दुसता उठतसे तत्वता तयाचे रूप. जोग महाराजांना एकदा कोर्टामध्ये एका विरोधी पक्षाने एका लोकांनी त्यांना कोर्टामध्ये घेतलं होतं खटल्यामध्ये, आणि त्याच्यावर त्या कोर्टाची सुनावणी चालू असताना मध्ये ब्रेक झाला आणि त्यावेळेला कॅज्युअल गप्पा चालू होत्या. तर त्यावेळेला महाराजांना एकाने असं विचारलं की बुवा तुम्ही एवढं अन्यायाविरुद्ध उभे राहता, लोकांची जातीकुळं काढता, तुमची जातकुळ कुठली? तर त्याच्यावर महाराजांनी अर्जुनपण न घेता मी ऐसे जे पण सुद्धा उठत असे तर होता तयाचे रूप, ह्या ओळीमध्ये जे सांगितलं आहे ते निखळ अस्तित्व ही आमची जात, असं निसंदिग्धपणे तोच सांगू शकतो की त्याने ते अनुभवलेलं आहे. पण अनुभव नसताना पण लॉजिकली आम्हाला ते पटतं की हे असं असं असण्याची शक्यता आहे. असं जे आम्हाला लॉजिकली पटतं त्यालाच परमार्थामध्ये श्रद्धा असं म्हटलं. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परच संयतेंद्रिया. श्रद्धाचा परिणाम काय आहे? ज्ञान प्राप्त होईल. जे आम्हाला आज अनुभवाला आलेलं नाहीये पण तर्काला पट्ट आहे ते खरं आहे असं म्हणून चालतो. ज्याप्रमाणे गणितात उत्तर काढताना आधी एक क्ष मानावा लागतो, तो क्ष आहे असा गृहीत धरतो आणि मग त्या क्षचं उत्तर जे काही असेल त्याच्यानुसार गणित चालतं. तसं ईश्वर आहे नावाचं कसा आहे आम्हाला माहिती नाही पण तो क्ष मानलेला आहे आणि त्याचा उत्तर काढण्यासाठी म्हणून जे गृहीत धरून चालतो त्याला परमार्थामध्ये श्रद्धा असं म्हटलं जातं. आणि श्रद्धाचा अर्थ भाबडेपणा नसून बुद्धी शाबूत ठेवून, बुद्धी नीट वापरून जे लॉजिकली गृहीतक धरलेलं आहे त्या मार्गावर
जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत ते मानून चालावं लागतं. ज्यावेळेला अनुभव येतो त्यावेळी मानण्याची गरज नसते. नरेंद्रनाथ म्हणजे विवेकानंद खूप तरकट होते आणि ते असं म्हणत असत की रामकृष्णांच्या इथे असताना की अंधश्रद्धा नसली पाहिजे, डोळस श्रद्धा असली पाहिजे. आज पण आपण ते ऐकतो वाक्य. तर त्याच्यावर ते रामकृष्ण असं म्हटले की श्रद्धा ही आंधळीच असते. काय डोळस श्रद्धा नावाचा काही प्रकार नसतो. कारण एकतर श्रद्धा असते नाही तर ज्ञान असतं. ज्ञान असेल तर श्रद्धा म्हणण्याचं काही कारणच नाही आहे. म्हणून श्रद्धा अशी गोष्ट आहे, रवींद्रनाथांचा तो शब्द आहे की श्रद्धा म्हणजे काय आहे तर रात्रीच्या अंधारात उठणारं पहाटेचं गीत, थोडंसं अंधारामधून उजेड दिसतो की या मार्गावर चालता चालता पूर्णत्वाला जाता येईल. तसं माझ्यामध्ये ईश्वर स्वरूप आहे आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी म्हणून मी वाटचाल करेली तर त्याचा प्राप्त होऊ शकेल. हा मार्ग बुद्धीने समजून घेणं आणि त्याच्यासाठी म्हणून ती गृहीतक घेऊन साधना करणं. साधना म्हणजे अंतरंग साधना, नाम आणि ध्यानाच्या साह्याने स्वस्वरूपाचा अनुभव घेण्यासाठी म्हणून प्रयत्न करणं. या शुद्ध मार्गावर चालणं हेच असं जो करतो याला ज्ञानेश्वर महाराजांनी सत्कर्म म्हटलंय. येण्याची सत्कर्मी. ह्याच एका सत्कर्माने बाकीच्या सगळ्या उपासना स्वामी स्वरूपानंद असं म्हणत असत की ताटात अनेक पदार्थ वाढलेले असतात, लोणची असतात, चटण्या असतात, पापड असतात, पण मुख्यमध्ये वरण भात लागतो. तसं बाकीच्या उपासना ह्या इतर पूरक गोष्टींसारख्या आहेत. मग नुसत्या लोणची आणि पापड खाऊन पोट भरत नाही. तसं केवळ भावनिक उपासना आणि भाविक रीतीने मानसिक रीतीने केलेल्या उपासना जर मध्यवर्ती उपासना केली नसेल तर ज्ञानाने पोट भरणार नाही. समाधान शाश्वत स्वरूपाचं प्राप्त व्हायला हवं असेल तर मध्यवर्ती उपासना नियमित करण्याची आवश्यकता आहे, समजून घेऊन करण्याची आवश्यकता आहे. म्हणून गुरूंनी सांगितलेलं सगळं प्रमाण मानून चला असं नाही. पटत नसेल तर प्रश्न विचारा. तद्विद्धी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया. आणि असं करताना त्या ज्ञानस्वरूपाकडे जाण्याचा मार्ग स्वतःमध्ये प्रकाशित करून घेणं येण्याची सत्कर्मे. अशेषही अज्ञान विरणे ज्याचे अहम विश्रामे आत्मरूप. मी वेगळा आहे असं जे वाटत होतं ते आत्मरूपामध्ये विलीन होऊन गेलं, तत्वस्वरूपच होऊन गेला. म्हणून कृतार्थता काय आहे मानवी जीवनाची, अशा रीतीने ईश्वर स्वरूपाला प्राप्त होऊन जाणं, त्या मार्गावर चालणं याने पण समाधान होतं. आनंदाची पावटी चढता येईचे जयाची भेटी. त्याच्यात गुरुदेवांनी असं म्हटलं होतं की आनंद स्वरूपाला प्राप्त व्हायचं आहे. मग आत्तापासून दुःखात राहून काय कारण आहे, त्याच्याकडे चालण्याचं प्रत्येक पाऊल आनंद देतो. आणि आनंदाचा मुख्य भाग काय आहे, शांती हे त्याचं कारण. शांत जेवढी व्यक्ती असेल तेवढी ती आनंद स्वरूपाला प्राप्त होऊन जाईल. म्हणून आपल्यामध्येच असलेलं हे तत्व आजपर्यंत आमचं लक्ष गेलं नाही. असं झालं तरी काही त्याच्याबद्दल विषाद मानण्याचं कारण नाही. त्या विषादामधून जसा अर्जुन विषादाच्या माध्यमातून योगाकडे गेला तसं ज्ञानेश्वरीचं आम्ही काही विषादी होतो म्हणून ज्ञानेश्वरी आमच्यापर्यंत आलेली नाही, पण प्रसाद रूपाने ती आलेली आहे. तर प्रसाद ग्रहण करताना प्रसादे सर्व दुःखांना हानिरस्योपजायते. अंतःकरण प्रसन्न असलं की ते प्रसन्न अंतःकरण हळूहळू ईश्वर स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी म्हणून योग्य होत जातं. म्हणून शांती आणि प्रसन्नता ही या उपासनांचा परिणाम आहे. आणि तो अशा प्रकारच्या प्रवचनं किंवा समारंभामधून काय साधायचं आहे. महाराजांना त्यांनी असं म्हटलं की पोथी वाचून झाली की आचरणाला सुरुवात करावी. आणि उत्सवाचा परिणाम काय आहे तर उत्साहाने तो केलेला असतो. पुढच्या वर्षी येताना अधिक प्रसन्नतेचा ठेवा घेऊन इथे यावं, अशा प्रकारचं त्या उत्सवाचं प्रयोजन आहे. आणि हा इथे जे गेले काही दिवस हा सप्ताह चालला आहे. आज हा त्याचा शेवटचा दिवस आहे. आणि त्याच्यामधून या संतांना अपेक्षित असलेल्या आपल्यामधला साधक भाव जागृत होणं, ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून थोडी ना थोडी आमची वाटचाल होणं आणि आत्मधल्या ईश्वराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही स्वतःला तयार करणं, ही ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी आणि ज्ञानेश्वरीची जयंती अशी आम्ही आमच्या अंत्यकरणामध्ये दररोज साजरी करू शकू. जर का त्या वाटेवर आम्ही चाललो तर तसं आम्ही करू. या भावनेने जे काही बोलणं झालं ते ज्ञानेश्वर महाराजांच्या सद्गुरूंच्या प्रेरणेने झालं ते त्यांच्या चरणी अर्पण करू. मी आता थांबतो. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला पुंडलिक वंदे हार विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी.
थोर विराग तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत ओम.